आमचं हृदय आम्ही तयार करतो प्रभुदेवा आणि आम्ही इच्छा बाळगतो की प्रभुदेवा तुझ्यापासून प्रभुदेवा आम्हाला प्रभूची तुझी वचन प्राप्त होऊ दे, तुझा बोध प्राप्त होऊ दे प्रभुदेवा, जेणेकरून आम्ही अधिक तुझ्या बाबतीत सिरियस आणि सावध व्हावं यासाठी आम्हाला मदत कर. आणि आज प्रभुदेवा आम्ही विश्वास बाळगतो की आम्ही कोणीही या ठिकाणी रिकामी जाणार नाही प्रभुदेवा, तर तुझा आशीर्वाद आनंद आणि शांती घेऊन जाणार आहोत. तू आमच्यासाठी जे आज राखून ठेवलेस, जे आजच्या दिवसासाठी खास होतं विद्या, येशूच्या नावात प्रभुदेवा ते प्राप्त झालेलं आहे असा विश्वास आम्ही बाळगतो. कोणीही प्रभुदेवा या ठिकाणी रिकामं जात नाहीये विद्या, तर तुझी महिमा, तुझं गौरव, तुझं सामर्थ्य घेऊन आम्ही या ठिकाणी जावं प्रभुदेवा असा विश्वास आम्ही बाळगतो. आमची प्रार्थना प्रभू तू ऐकलीस विद्या, आम्ही धन्यवाद देतो. सर्व गौरव आणि सर्व महिमा तुला देतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. बसूया. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. बाजूला सांगा तू आज आशीर्वादित होऊन जाणार आहे. हालेलुया. प्रभू आज तुझ्याशी बोलणार आहे. प्रभू आज आपसे बातें करेगा. पेत्रचं पहिलं पत्र, पहिली पत्राची किताब पेत्रचं पहिलं पत्र याचा दुसरा अध्याय, पहिला पत्र दुसरे अध्याय आणि त्याच्या 15 वर्षापासून पहिलं पत्राचा दुसरा अध्याय आणि त्याचं 15 आणि 16 वचनापासून असं. कारण देवाची याची इच्छा आहे की तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध माणसाच्या आज्ञाला कुंठित करावे, दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र तरी देवाचे दास असे राहा. पहली पत्राची किताब दूसरा अध्याय उसकी 15 और 16वीं आयत पढ़ेंगे. क्योंकि परमेश्वर की इच्छा यह है कि तुम भले काम करने के द्वारा निर्बुद्ध लोगों की अज्ञानता की बातों को बंद कर दो, अपने आप को स्वतंत्र जानो
पर अपनी इस स्वतंत्रता को बुराई के लिए आड़ न बनाओ, परंतु अपने आप को परमेश्वर के दास समझकर चलो। प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम की स्तुति। हालेलुया। हालेलुया। तो बायबल मला बघू द्या। आपकी पवित्र शास्त्र दिखाई, पवित्र शास्त्र दाखवा मला सगळ्यांनी। कोणी आणलं नाही? किस किस नहीं लाए हैं? कोणी फक्त मोबाईल मधलं पवित्र शास्त्र वापरतं? कोण आहे असं की जे फक्त मोबाईल मधलं पवित्र शास्त्र वापरतं? कोई सिर्फ मोबाइल के द्वारा पवित्र शास्त्र को असं आहे कोण? ऐसे कोई है? कारण आताचा एक नवीन अशा प्रकारचं वेगळं समज आहे की सगळं जे काय आहे ते सॉफ्ट कॉपी मध्ये आलं पाहिजे। आजकल ऐसे हमारी मन धारणा हो कि हर कोई चीज है वो सॉफ्ट कॉपी में है। आणि मग मोबाईल मध्ये जे आपण पवित्र शास्त्र पाहतो ते सॉफ्ट कॉपी आहे। जो मोबाइल में देखते हैं वो सॉफ्ट कॉपी कहते हैं। आणि मग टॅब मध्ये आहे, लॅपटॉप मध्ये आलेला आहे। टैब में अगर लैपटॉप में है तो। पण आपल्या प्रत्येकाकडे ही अशा प्रकारची बायबलची पवित्र शास्त्राची हार्ड कॉपी पाहिजे। हम सबके पास ऐसे हार्ड कॉपी मतलब ये लिखित पवित्र शास्त्र होना चाहिए। आणि त्याची आपल्याला जास्त गरज आहे। उसकी हमें ज्यादा जरूरत है। कारण जास्त करून येणाऱ्या काळामध्ये काळ असा येणार आहे की ज्या काळात आपल्याला सॉफ्ट कॉपी नाही तर हार्ड कॉपी जास्त गरज आहे। आने वाले दिनों में हमें सॉफ्ट नहीं बट ऐसे हार्ड कॉपियों की ज्यादा जरूरत पड़ने वाली है। एका क्षणात याच्यातलं मिटू शकतं। एक पल में इससे सब कुछ मिट जाए। हे तुमच्याकडून कोणी हिरावून घेणार? ये आपसे कोई छीन नहीं सकता। हे तुमच्या जवळ राहणार। ये आपके पास आणि रहेगा। म्हणून त्याची तुम्हाला जास्त गरज आहे। इसलिए आपको इसकी ज्यादा आणि जरूरत म्हणून ते वापरण्याची जास्त सवय लावा। इसलिए वो इस्तेमाल करके आप आदत डालिए। आणि हे वापरणं चांगलं आहे मोबाईल मधलं। फोन भी इस्तेमाल करना अच्छा है, पण त्याच्यापेक्षा जास्त हार्ड कॉपी वापरणं चांगलं। उससे ज्यादा ये किताब अपने पास रखना ज्यादा जरूरी है। हे सांगणं गरजेचं होतं, मी तुम्हाला सांगितलं। मुझे लग रहा था जरूरी, इसलिए मैंने आपसे आजचा संदेश जो आहे तो एक वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या आपण आजच्या ख्रिश्चन समाजामध्ये किंवा ज्याला आपण विश्वासणाऱ्याच्या जगामध्ये पाहतो त्या सगळ्या गोष्टी काही पॉइंट्स आहेत जे मला प्रभूने सांगितले त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो। आज तो संदेश है खास करके जो विश्वासी कहते हैं, उस विश्वासियों के बीच में कुछ बातें खास करके जो प्रभु ने मुझसे कही है वो मैं आपसे बात करना। बाजूवाल्याला सांगा फसू नका। अपने पड़ोसी से कहें फंसो मत। फसू नको। फंसो मत। ज्याला इंग्लिश मध्ये डोंट बी फुलिश म्हटलेलं आहे किंवा फूल म्हटलेलं आहे किंवा मूर्ख बनू नका। मराठी बायबल त्याला मूर्ख बनू नका असं म्हणतो। पवित्र शास्त्र से मूर्ख भी कहते हैं, मूर्ख मत बनो। आपण मराठी थोडंसं शुद्ध भाषेमध्ये त्याला आपण म्हणू फसू नका। जो मराठी ज्यादा शुद्ध है उसको हम कहते हैं कि फंसो मत। पण बायबल मात्र त्याला मूर्ख बनू नका असं म्हणतो। पवित्र शास्त्र उसको कहता है कि मूर्ख मत बनो। तुम्हाला माहिती आहे शैतान बऱ्याच विश्वासणाऱ्यांना या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे घेऊन त्यांना काय करत आहे? फसवत आहे किंवा मूर्ख बनवत आहे। क्या आप जानते हैं कि शैतान जो है बहुत सारी चीजों को लेकर आजकल विश्वासियों को फंसा रहा है या मूर्ख बना रहा है? कारण त्याला माहिती आहे की त्याचा काळ जवळ आला है। क्योंकि उसे मालूम है कि उसका काल समय पास में है। त्याला माहिती आहे नरकात जाण्यासाठी त्याचा समय जवळ आलेला आहे। उसका समय नरक जाने के लिए बहुत नजदीक है। आणि जर विश्वासणारे फसले नाही तर तो लवकर नरकात जाईल। अगर विश्वासी उसके उसमें नहीं फंसेंगे तो वो जल्दी से उस नरक में आणि म्हणून जाएंगे। तो जास्त फसवण्यासाठी जास्त प्रयत्नशील आहे। इसलिए वो ज्यादा मूर्ख बनाने के लिए, फंसाने के लिए वो ज्यादा प्रयत्न कर रहा है। प्रत्येक विश्वासणारा हा बाहेरच्या गोष्टीतून जास्त फसवला जात नाही आता सध्या। आजकल के दिनों में विश्वासी बाहरी चीजों से वो फंसाया नहीं जा सकते। तो पवित्र शास्त्रातूनच जास्त फसवला जातो। पवित्र शास्त्र के माध्यम से वो फंस रहा है। आणि देवाचे बरेच ज्याला आपण असं म्हणू की जे वेगवेगळ्या प्रकारचे चुकीचे शिकवणारे आहेत त्या लोकांच्या द्वारे फसवलं जातं। बहुत सारे परमेश्वर के दास है जो गलत शिक्षा दे रहे, उसके द्वारा लोग फंस रहे हैं। कारण निश्चित अर्थाने त्याला ठाऊक आहे की मी जगातल्या गोष्टी घेऊन आलो तर विश्वासणारा सहज फसत नाही। उसे मालूम है शैतान को कि जो जगत चीजें उसको लेकर मैं लोगों को आसानी से फंसा नहीं सकता। आणि म्हणून तो पवित्र शास्त्रातल्याच गोष्टी घेतो। इसलिए वो पवित्र शास्त्र की चीजों को लेकर आणि त्यामधल्याच गोष्टी घेऊन तो लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतो। के द्वारा ही विश्वासियों को फंसाने की वो कोशिश करता है। जसं येशू ख्रिस्ताविषयी त्याला खात्री होती, यीशु मसीह के बारे में उन्हें पूरी उनके ये थी की येशू ख्रिस्त पवित्र शास्त्राच्या बाहेरचं काय ऐकणार नाही। यीशु मसीह पवित्र शास्त्र की जो बाहर की चीजों के बारे में नहीं सुनेंगे। पवित्र शास्त्रातच येशू काहीतरी ऐकणार। शास्त्र के अंदर जो था वही वो सुनेंगे। आणि म्हणून शैतानाने त्याला पवित्र शास्त्राच्या बाहेरच्या गोष्टी नाही सांगितल्या। इसलिए शैतान ने उनको शास्त्र के बाहर की चीजें नहीं सिखाई। पवित्र शास्त्रातलंच त्याला सांगितलं। पवित्र शास्त्र की ही बातों को बताया। वचनात असं लिहिलेलं आहे म्हणून तू असं कर। कि वचन में ऐसे लिखा है इसलिए आप ऐसे करो। पण येशूला त्याची काट माहिती होती। लेकिन यीशु मसीह को येशूला त्याचा विरोध करणारा शब्द माहिती होता। यीशु मसीह को मालूम था कि उसका विरोध कैसे कर सकते। येशूला ते
कसं त्याचा विरोध करून त्याला कसं त्याच्यावर विजय मिळवायचा हे माहिती होतं. उसको पकड़ के उसका विरोध करके कैसे उसके ऊपर जय पा सकते यीशु मसीह को मालूम था. त्या वचनाच्या व्यतिरिक्त दुसरी अशी बरीच वचनं होती की ज्या वचनांना सांगून तो सैतानाला विरोध करू शकत होता. ऐसे बहुत उस वचन को छोड़कर ऐसे बहुत सारे वचन थे जिसे बताकर यीशु मसीह शैतान को चुप कर. मी आज तुम्हाला बरीच वचनं काढायला नाही सांगणार. मैं आपको आज बहुत सारे वचन निकालने के लिए नहीं कहूँगा. बरीच प्रॅक्टिकली काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती असल्या पाहिजे. बहुत सारी चीजें हमें प्रैक्टिकली मालूम होना जरूरी है. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्याला आपण म्हणू की तारण झाल्यानंतर मला परत पश्चातापाची गरज नाही, असं बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. बहुत सारे लोगों के ऐसे गलतफहमी है कि उद्धार पाने के बाद मुझे पश्चाताप करने की जरूरत नहीं है. असं कोण कोण आहे आपल्यामध्ये तारण झाल्यानंतर मला पश्चातापाची कधीच गरज नाही. ऐसे कौन कौन से लोग हैं जिन्हें लगता है कि उद्धार पाने के बाद मुझे पश्चाताप या मन फिराव की जरूरत नहीं असे है. हजारो विश्वासणारे आहेत की ज्यांना असं वाटतं की तारण झाल्यानंतर मला पश्चातापाची कधीच गरज पडणार नाही परत. ऐसे हजारों विश्वासी जिन्हें ऐसे लगता है कि उद्धार पाने के बाद मुझे पश्चाताप की जरूरत नहीं है. पण तुम्हाला माहिती आहे का तारण झाल्यानंतर सुद्धा विश्वासणाऱ्याला पश्चातापाची गरज आहे. ये आपको बात मालूम होना जरूरी है कि उद्धार होने के बाद भी हर एक विश्वासी को पश्चाताप करने की जरूरत है. बपतिस्मा घेतल्यानंतर सुद्धा पश्चातापाची गरज आहे. बपतिस्मा लेने के बाद भी पश्चाताप करने की जरूरत है. कारण बरेचच गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही दिवसेंदिवस दैनंदिन जीवनामध्ये चुकत असता किंवा तुम्हाला असं वाटू देऊ नका की मी कधीच चुकत नाही. बहुत सारी चीजें आप अपनी रोजमर्रा की जिंदगी में गलत करते हैं. आपको ऐसा नहीं लगना चाहिए कि मैं गलती करूंगा ही नहीं. बरेच लोक, कारण मनुष्यामध्ये जोपर्यंत आपण शरीरामध्ये आहोत, मनुष्याच्या शरीरामध्ये आहोत, तोपर्यंत आपण निश्चित अर्थाने काहीतरी कोणत्या तरी अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपण मिस्टेक करत राहणार आहोत. जब तक हम इस शरीर मांस में तब तक ऐसी कई सारी चीजें हो सकती कि उसके द्वारा हम गलती कर सकते हैं. आणि जशा प्रकारे दावीद जो आहे तो रोज स्वतःचं शुद्धीकरण करून घेत होता. जिस तरह से दाऊद राजा हर दिन खुद का शुद्धिकरण करता रोज प्रभूजवळ जो जायचा आणि म्हणायचा प्रभू मला शुद्ध हृदय दे. हर दिन वो परमेश्वर के पास जाते थे, कहते प्रभु मुझे शुद्ध हृदय दे. आणि या ठिकाणी ज्यावेळेस आपण जसं योहानाचं शुभवर्तमान वाचलं, जैसे कि यूहन्ना सुसमाचार हमने यहाँ पे पढ़ा, येशू ख्रिस्त नव्यानं जन्मण्याची जी गोष्ट आहे किंवा नव्यानं जन्मण्याचा सिद्धांत आहे तो एका शास्त्री व्यक्तीला जो शास्त्र पारंगत आहे त्याला सांगत आहे. यीशु मसीह वहाँ पर एक शास्त्री था जो इस व्यवस्था को जानता था, उन्हें नए जीवन के बारे में बताते थे. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं की त्याला तो सिद्धांत समजला नाही. पवित्र शास्त्र इस तरह से कहते हैं कि उस इंसान को वो समझ में ही नहीं आया. नंतर त्याला असं विचारतो की अरे नेमकं नव्यानं जन्मलं म्हणजे नेमकं काय. वो फिर से पूछते कि नया जन्म लेना मतलब क्या है. म्हणजे मी म्हातारा झालो आता मी परत जन्म घेणार का जाऊन. मतलब अगर मैं बूढ़ा हो गया फिर से मैं नया जन्म इतक्या वर्षापासून तो बायबल फॉलो करत आहे. इतने सालों से वो व्यवस्था को इतक्या वर्षापासून सगळ्या गोष्टी तो करत आहे. इतने सालों से सारी चीजों को कर रहे हैं. प्रभू येशू मात्र त्याला नव्यानं जन्मण्याची गोष्ट सांगतो. लेकिन यीशु मसीह ने नए जन्म के बारे में बता रहे थे. बरेच लोक आज जे विश्वासणारे आहेत, बहुत सारे आज जो विश्वासी हैं की त्यांच्या मनामध्ये असा गैरसमज आहे उनके अंदर एक ऐसे गलत की माझं तारण झालं, मला परत कधीच मरेपर्यंत पश्चातापाची गरज मेरा आहे. उद्धार हो गया तो मरने आखिरी दम तक मुझे पश्चाताप की मी जरूरत नहीं. न्यायातून पलीकडे गेलो, मैं उस न्याय से आगे निकल पण चुका तुम्हाला हूं. माहिती आहे रोज तुम्हाला देवाच्या कृपेच्या अधीन व्हायचं. हर दिन आपको परमेश्वर की उस अनुग्रह के मी अधीन अभ्यास करत होतो त्यावेळेस देवाने मला हे सांगितलं, न्यायासाठी नाही तर आपण कृपेसाठी नेमलेली माणसं आहोत. जब मैं इसके ऊपर मनन कर रहा था तो परमेश्वर ने मुझे बताया था कि न्याय के लिए नहीं लेकिन उनके अनुग्रह के लिए मुझे करना है. न्यायाच्या नाही तर कृपेच्या अधीन तुम्हाला मला व्हायचं. उस न्याय के अधीन है लेकिन उस अनुग्रह के अधीन हमें आणि है. पश्चातापाशिवाय तुम्ही त्या कृपेच्या अधीन होऊ शकता. बिना पछताव के उस अनुग्रह के अधीन नहीं. येशूच्या रक्तानं तुमचं शरीर, तुमचा आत्मा, तुमचं जे आपण ज्याला जीव म्हणतो, मन म्हणतो, ते धुतल्याशिवाय तुम्ही त्या कृपेच्या अधीन होऊ शकत. यीशु मसीह के पवित्र लहू के बिना तुम्हारे आपके शरीर प्राण आत्मा को आप उस अनुग्रह के अंदर नहीं ला सकते. रोज सकाळी ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेसाठी जाल, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या चरणाजवळ जाल, त्यावेळेस तुम्हाला स्वतःचं शुद्धीकरण करून घ्यायचंच आहे कंपल्सरी. हर दिन जब आप परमेश्वर के पास जाते हो अपने शरीर को समर्पित करते हो तो यीशु मसीह के लहू के द्वारा पश्चाताप के द्वारा आपको अपने का शुद्धिकरण करना जरूरी है. कंपल्सरी शुद्धीकरण केल्याशिवाय त्याच्या जवळ जायचं नाही आपल्याला. बिना शुद्धिकरण के आपको परमेश्वर के पास नहीं जाना है. शुद्धीकरणाचा तो नियम आहे जो परमेश्वराने नेमलेला आहे आणि त्या नियमाच्या अधीन राहूनच आपल्याला काम करायचं. शुद्धिकरण का एक ऐसा नियम है जो परमेश्वर ने खुद दिया, हमें उसके अधीन रहकर ही चलना है. बऱ्याचशाच गोष्टी आज कल्ट आलेला आहे किंवा हा एक प्रकारे तो गैरसमज आलेल्या लोकांमध्ये की मला पश्चातापाची गरज नाही. बहुत सारे लोगों के अंदर गलतफहमी आ गई इन दिनों में कि मुझे पश्चाताप की जरूरत ही नहीं है. पण तुम्हाला रोज शुद्धीकरणाची गरज आहे. लेकिन हर दिन आपको शुद्धिकरण की जरूरत तुला है. रोज बायबल सांगा, बाजूला सांगा तुला शुद्धीकरणाची गरज आहे. अपने पड़ोसी से कि आपको शुद्धिकरण की जरूरत है. प्रार्थना करण्यापूर्वी तुम्हाला रोज स्वतःचं शुद्धीकरण केलंच पाहिजे. दुआ करने से पहले आपको अपना
आत्मा को उसका शुद्धिकरण करना जरूरी है। येशूचं रक्त तुमच्या आत्म्यावरती, शरीरावर, जीवावर लावलंच पाहिजे. यीशु मसीह का पवित्र आपको शरीर प्राण आत्मा के ऊपर लेना ही है, गरज आहे. उसकी आज जरूरत है. जर तुम्ही ते करणार नाही, अगर आप नहीं करेंगे तर पुढच्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे तुम्ही कदाचित आत्म्याने करण्याचा प्रयत्न पण करत असाल, पण ते डिस्टर्बन्सचं काम आहे किंवा त्याला तुम्ही गैरसमजामध्येच अशा प्रकारे राहत राहा. बहुत सारी चीजें आप आत्मा से करने की कोशिश करेंगे लेकिन आप गलत फहमी में रहेंगे. आता आपण कृपेच्या काळात आहोत. आज हम अनुग्रह के उसका लगेच देव आपल्याला मारत नाही, परमेश्वर तुरंत हमें लगेच देव आपल्याला शिक्षा देत नाही, परमेश्वर तुरंत हमें दंड नहीं म्हणून माणसं गैरसमजामध्ये आयुष्य काढतात सगळं. इसलिए लोग गलत फहमी में जी रहे हैं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक ये बात आप ध्यान तुम्हाला रखें, पश्चातापाची रोज गरज आहे. आपको पश्चाताप की हर रोज दिन शुद्धीकरणाची गरज हर आहे. दिन आपको शुद्धिकरण की जरी जरूरत है. आपण शुद्ध असलो तरी सुद्धा अगर हम शुद्ध हैं तो येशू ख्रिस्तानी शिष्यांचे पाय धुतले यीशु मसीह ने अपने चेलों के पैर धोए थे. आणि रोज पाय घाणवतात. लक्षात हर दिन अपने पैर गंदे होते हैं. रोज पाय घाणवतात. हर दिन पैर येशूने गंदे तो होते हैं. सिद्धांत शिकवला. यीशु मसीह ने यही मूल अपने चेलों को सिखाया. तुम्हाला अंघोळ केलेली आहे तुम्ही, आप नहाए हुए हैं पण तुम्हाला पाय धुण्याची गरज आहे. लेकिन फिर भी आपको अपने पैर धोने की जरूरत है. येशू ख्रिस्ताने त्यांचे पाय धुतले. यीशु मसीह ने अपने चेलों के पैर त्यांना धोए. हे सांगायचं होतं त्याला उन्हें उनको ये बताना था की तुमचं स्नान झालेलं आहे, पण तुम्हाला पाय धुण्याची गरज आपने नहाए लेकिन आपको पैर धोने की जरूरत आहे. है. आणि तुम्हाला रोज पश्चातापाची गरज आहे. आपको हर दिन पश्चाताप की हा जरूरत है. सिद्धांत कधीच विसरू नका. इस सिद्धांत को कभी मत भूलना. आणि तारण झाल्यानंतर पश्चातापाची गरज आहे. पिता के बाद भी हमें पश्चाताप की जर जरूरत कोणी है. असं म्हणत असेल मला पश्चातापाची गरज नाही, कोई अगर ऐसे कहे कि मुझे पछतावे की जरूरत नहीं त्याचा है, मार्ग चुकीचा आहे, उनका मार्ग गलत है. तो चुकीच्या मार्गाने वो चाललेला आहे. गलत राह पे जा रहे एक हैं. दिवस खड्ड्यात जाणार, एक दिन वो किसी गड्ढे में गिर एक जाएंगे. दिवस येशू त्याला म्हणाले मी तुला ओळखत नाही. एक दिन यीशु मसीह कहे मैं तुम्हें नहीं जानता. कारण पश्चाताप जो करत नाहीये, जो शुद्धीकरण करून घेत नाही, त्याला सैतान फसवत राहतो. जो पश्चाताप नहीं करते, जो शुद्धिकरण नहीं करते, शैतान उन्हें फंसा लेता असे है. कितीतरी लाखो करोडो विश्वासणारे आहेत की त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं कल्ट घुसून ते चुकीच्या दिशेने चालले. ऐसे लाखों करोड़ों विश्वासी उनके जो में ऐसी गलत बातें आए वो गलत राह पे चल रहे हैं. दुसरी गोष्ट, दूसरी बात, चर्चला जाण्याची गरज नाहीये मला. कलीसिया जाने की मुझे जरूरत नहीं है. हा एक खूप मोठा कल्ट चाललेला आज आहे. की एक गलत फहमी चल रही है. कोणतं चर्च आहे आता? ऑनलाईन चर्च. कौन सी कलीसिया है? ऑनलाईन चर्च. अपने पड़ोसी से क्या ऑनलाइन चर्च. देव तुम्हाला ऑनलाईनच आशीर्वाद देणार परमेश्वर आपको आशीष भी ऑनलाइन ही देंगे. आणि ऑनलाईनच तुम्ही स्वर्गात जाणार. ऑनलाइन ही आप स्वर्ग में चले जाएंगे. सगळं व्हर्च्युअल, ज्याला आपण व्हर्च्युअल म्हणतो. व्हर्च्युअल माहिती आहे? इसे हम वर्चुअल कहते हैं. व्हर्च्युअल जे जग आहे, व्हर्च्युअल म्हणजे चित्रपटात असलेलं जग. वर्चुअल मतलब जो चीज फिजिकली हम भौतिक रीति से वहां पर नहीं है. चित्रपटात एक स्टोरी असते, माहिती आहे तुम्हाला? जो हम लोग मूवीज देखते हैं उसमें कोई कहानी होती है. त्या चित्रपटामध्ये एक स्टोरी आहे, एक हिरो आहे, एक हिरोईन आहे, एक विलन आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे एक शहर आहे. वहाँ पर एक हीरो हीरोइन होते हैं, एक विलन भी होता है, एक तरह का शहर है वहाँ पे. आणि 3 तास लोक बसतात, ते अगदी एन्जॉय करतात. 3 घंटे लोग उसे बहुत एंजॉय करते हैं. लोकांना वाटतं खरोखरच रजनीकांत फायटिंग करत लोगों को लगता है सच में रजनीकांत वहाँ पर ऐसे खरोखरच रजनीकांत मारल्यानंतर 100 लोक हवेत उडतात. रजनीकांत मारने से 100 लोग हवा में उड़ जाएंगे. प्रत्यक्षात रजनीकांतकडे तेवढी शक्तीच नाही. सत्य में रजनीकांत के पास ऐसी कोई शक्ति नहीं है. वेगवेगळ्या प्रकारचे VFX ज्याला आपण म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे जे फाईट मास्टर्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स वापरून ते तयार केले गेले. अलग अलग तरह के इफेक्ट्स वो करके ऐसी चीजें बनाई जाती है. आणि लोकांना हे आवडतं खूप. लोगों को ये बहुत अच्छा लगता है. लोकांना खूप छान वाटतं. लोगों को बहुत अच्छा घर लगता है. बसल्या मला आनंद मिळतो. घर बैठे उन्हें वो आनंद मिलता घर है. बसल्या मला सहभागिता मिळते. घर बैठे उनको वो सहभागिता. घर बसल्या मला बायबलचं वचन ऐकायला मिळतं. घर बैठे उन्हें वचन सुनने तुम्हाला मिलता माहिती है. आहे, आपण चर्चला जाण्यासाठी हे जे सहभागितेचा आनंद आहे, हा सहभागितेचा आनंद प्रभूने तयार केलेला आनंद आहे. जो ये संगति का आनंद है हमें कलीसिया में आने का, ये परमेश्वर ने ही जी मंडळी आहे ही प्रभू निर्मित आहे. ये कलीसिया जो प्रभु ने खुद ही निर्माण. मानवाची कल्पना नाहीये. ये किसी चर्च इंसान की कल्पना नहीं है. कलीसिया चर्च हे मंडळी जी आहे ही मनुष्याची कोणतीच कल्पना ये नव्हती. कलीसिया मनुष्य की कल्पना थी ही नहीं. पहिल्या चर्चची स्थापना ही प्रभू येशू ख्रिस्ताने पहले केली. कलीसिया की स्थापना यीशु मसीह ने की. पवित्र आत्म्याद्वारे चर्चची स्थापना झाली. पवित्र आत्मा के द्वारा कलीसिया की स्थापना कुठलाही हुई. मास्टर, कुठलाही प्रोफेट, कुठलाही अपॉस्टल यांनी मंडळीची स्थापना केलेली नाही. कोई भी वहां पर पासवान या सुवार्थी या कोई जो भविष्यवक्ता उन्होंने उसका निर्माण नहीं मंडळी किया. ही परमेश्वर निर्मित आहे. कलीसिया परमेश्वर निर्मित है. आणि ऑनलाईन मध्ये जी सहभागिता मिळत नाही, जी सहभागिता तुम्हाला प्रत्यक्षामध्ये जो मिळते. संगत यहाँ पर हम मिलकर करते हैं वो ऑनलाइन में नहीं. स्वर्गामध्ये आपण ऑनलाईन जाणार नाही. स्वर्ग में हम ऑनलाइन नहीं जा सकते. येशू ख्रिस्त आपल्याला ऑनलाईन घेऊन जाणार नाही. यीशु मसीह में ऑनलाइन लेके नहीं
नहीं ज्यावेळेस तो जाता। रॅप्चर करेल, रॅप्चर घेऊन जाईल, ज्यावेळेस आकाशामध्ये येईल त्यावेळेस आपल्याला ऑनलाईन मध्ये व्हर्च्युअल मध्ये तो घेऊन जाणार नाही। जब वो अपने सेना के साथ आएंगे रैप्चर के समय, वो हमें ऑनलाइन फॉर्म में नहीं लेके सगळं जे काल्पनिक आहे त्या काल्पनिक जगामध्ये येशू काम नाही करत आहे। सारे जो मनगढ़ंत कहानी है उसके द्वारा यीशु मसीह कार्य येशू ख्रिस्त प्रत्यक्षामध्ये फिजिकली काम करतो। यीशु मसीह यहाँ भौतिक रीति से कार्य करते आणि हैं। म्हणून फिजिकली चर्चला येणं, उपस्थित राहणं हे मस्ट आहे, गरजेचं आहे। इसलिए आपको भौतिक रीति से कलीसिया आना, संगति करना बहुत जरूरी है। बरेचसे आता हा एक गैरसमज चाललेला आहे की ऑनलाइन मी अटेंड केलं तर मला कुठल्याही चर्च मध्ये जाण्याची गरज नाही। आजकल ऐसी गलतफहमी है, अगर मैं ऑनलाइन सर्विस अटेंड करता हूं तो मुझे किसी कलीसिया जाने की जरूरत ही नहीं है। आणि ऑनलाइन चर्च जॉइन करणाऱ्या लोकांचं जीवन जर तुम्ही प्रत्यक्षात पाहिलं, अगर ऑनलाइन कलीसिया जाने वाले लोगों का अगर जीवन देखेंगे, बसल्या बसल्या तुम्हाला ते वेगवेगळ्या प्रकारच्या अशा दिशेला घेऊन जातील की तुम्ही त्याजवळ बसल्याचं तुम्हाला पश्चाताप होईल। बैठे बैठे आपको ऐसी चीजें बताएंगे कि आपको वहां पर पछतावा हो कि मैं इनके साथ क्यों बैठा। मी बऱ्याचशाच अशा लोकांना ओळखतो जे ऑनलाइन चर्च जॉइन करणारे आहेत। मैं ऐसे बहुत सारे लोगों को जानता हूं जो ऑनलाइन कलीसिया, त्यांची प्रार्थना शून्य आहे, उनका जो प्रार्थना दुआ है त्यांच्या जीवनामध्ये जे देवाचं आज्ञापालन ते शून्य आहे, उनके जीवन में परमेश्वर की आज्ञा का पालन शून्य है। आणि वेगवेगळ्या प्रकारचे कल्ट त्यांच्या डोक्यामध्ये घुसत चालले आहेत। अलग अलग तरह की गलत चीजें उनके मन में। जगातल्या कोणत्याही पास्टरवर त्यांचा कोणताही विश्वास नाही। दुनिया के किसी पासवान के ऊपर उनका कोई विश्वास नहीं है। देवाच्या कोणत्याही सेवक त्यांच्या दृष्टिकोनातून पवित्र नाही। परमेश्वर का कोई भी दास उनकी दृष्टि में पवित्र नहीं है। का असं झालंय माहिती आहे? ऐसा क्यों हो रहा है? कारण ऑनलाइन मुळे त्यांचं डोकं खराब झालं। ऑनलाइन की वजह से उनका दिमाग खराब हो गया है। बरेचसे ऑनलाइन असणारे लोक या गोष्टीमध्ये गुंतत चाललेले आहेत। बहुत सारे लोग ऐसी गलत चीजों में फंसते जा रहे हैं। नवीन जगामध्ये ह्या मोबाईल किंवा इतर इंटरनेटचा खूप सैतान खूप सामर्थ्याने उपयोग करून लोकांना विश्वास करणं बहकवत घेऊन चालले। ये नए जीवन में, नए काल में चल रहे हम लोग, वहां पर शैतान ऐसे मोबाइल या ऐसी चीजों को, इंटरनेट का इस्तेमाल करके लोगों को बहका रहा है। कोरोनापासून आपण याच्यामध्ये याच्याशी जोडले गेलेलो आहोत। कोरोना के बाद हम इन चीजों से जुड़े हुए हैं। मी असं म्हणत नाही की तुम्ही युट्यूबवर किंवा इतर गोष्टीवर संदेश ऐकूच नाही। ये नहीं कहूंगा यूट्यूब में ऐसे अलग अलग जगह पर आप संदेश ना सुनें। फिजिकली सहभागिता कोणत्याही गोष्टी त्या फिजिकली सहभागिता सामर्थ्य आहे ना ते ऑनलाइन मध्ये तुम्हाला कधीच मिळू शकत नाही। भौतिक रीति से यहाँ पर संगति करने का जो अनुभव है वो आपको ऑनलाइन नहीं मिल कारण सकता। देवाचा अनुभव हा फिजिकलीच मिळतो, जो एकत्र येऊनच मिळतो। परमेश्वर का आनंद यहाँ पर भौतिक रीति से आना और इकट्ठे करके मिलके संगति करने में ही है। ऑनलाइन मध्ये तुम्ही कितीही 2 तास बसा, 10 तास बसा, पण फिजिकली परमेश्वर जे तुमच्याशी बोलणार आहे त्या गोष्टीला चॅलेंज तुम्ही नाही करू शकत। ऑनलाइन आप कितने भी घंटे बैठ सकते हैं, जब भौतिक रीति से जब आप बैठे तो उस चीज को आप परमेश्वर से किसी चीज से चैलेंज नहीं आणि कर म्हणून सकते। या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये असल्या पाहिजे। इससे ये चीज आपके दिमाग की में, मी ऑनलाइनच्या चक्करमध्ये अडकणार नाही। मैं ऑनलाइन चक्कर उस तरीके से मी कितीही लोकांनी मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला तर या गोष्टीतून मी बाहेर येईन। लोग कितना भी मुझे उसके लिए कन्विंस करें, मैं इस चीज से बाहर निकल आऊंगा। कारण बरेचसे लोक या गुंतत चालले। बहुत से लोग इसमें अभी फंस रहे हैं। पण फिजिकली तुम्हाला एकत्र आलं पाहिजे। भौतिक रीति से आपको संगति करना पहिली जरूरी है। मंडळी रोज एकत्र येत होती। पूरा जो पहले सदी की कलीसिया हर दिन इकट्ठा, रोज ते प्रार्थना करत होते, हर दिन एकत्र हुआ करते थे, रोज ते भाकर मोडत हर दिन वो होते, रोटी तोड़ते थे, रोज ते देवाची गौरव स्तुती करत होते, हर दिन वो परमेश्वर की महिमा स्तुति करते थे। आणि बायबल असं सांगतं पवित्र आत्मा रोज त्यांच्यामध्ये काम करत और होता। पवित्र शास्त्र स्त्री से कहते हैं कि पवित्र आत्मा उनके बीच में कार्य करते थे। आणि ऑनलाइन मध्ये ह्या सगळ्या गोष्टीला लिमिट आहे। ऑनलाइन जगह पर ऐसी बहुत सारी चीजों पे एक सीमा आती है। एक प्रकारचं त्याला बंधन लागतं की त्या बंधनाच्या पलीकडे ऑनलाइन मध्ये तुम्हाला देवाचं सामर्थ्य आणि या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळत नाही। ऑनलाइन चीजों में एक बंधन है कि उसके परे आप परमेश्वर का अनुभव नहीं कर सकते। कारण तुम्ही त्याला स्क्रोल करू शकता लगेच। आप उसको स्क्रॉल करते हैं, स्क्रोल म्हणजे त्याला आपण पुढे ढकलू शकतो लगेच। आगे आगे उसको हा पिक्चर नाही आवडला लगेच दुसरा पिक्चर लगेच खाली तयार असतो दुसरा। अगर आपको ये अच्छा नहीं लगा तो आप स्क्रॉल करते हैं, दूसरा बाबा दुसरा नाही आवडला तर लगेच तिसरा खाली तयार असतो। दूसरा नहीं तो तीसरा नीचे तैयार है ही। म्हणजे हे रविवारची जी सहभागिता आहे त्या सहभागितेची तुम्ही घरात बसून अशा प्रकारच्या गोष्टी करू शकत नाही। रविवार की जो संगत है घर बैठे आप इस रीति से नहीं कर सकते। इथं तुम्हाला स्क्रोल करण्याचं स्वातंत्र्य नाही। यहाँ पर आपको स्क्रॉल करने की कोई आजादी नहीं जे है। काही मी सांगत आहे वेळा मनुष्य ते सगळं तुम्हाला जो ऐकायचं। मैं एक पागल इंसान जो भी कहूंगा आपको सुनना है। प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम की स्तुति हो। पौल म्हणतो मी मूर्ख आहे असं समजा, मी मूढ आहे असं समजा आणि माझ्यावर विश्वास ठेवा। पौलुस कहते हैं कि मैं मूढ़ हूँ, मूर्ख को इस तरह से मेरे ऊपर भरोसा करो, विश्वास करो। हालेलुया हालेलुया हालेलुया। हालेलुया। आणि मूढ माणूस म्हणतो की माझं अनुकरण करा। और मूर्ख कह रहे हैं कि आप मेरा अनुकरण करो। तुम्हाला माहिती आहे तो म्हणतो मूढासारखा मी देवावर विश्वास वो कहते हैं कि मूर्ख की तरह मैं परमेश्वर के ऊपर करतो। विश्वास वेगळ्या अर्थाने मूढ म्हणत आहे स्वतः। वो अलग रीति से अपने आप को मूर्ख कह रहे हैं। लक्षात घ्या
ऑनलाईन मध्ये या गोष्टी कधीच होणार नाही. ऑनलाइन में ये चीजें कभी भी नहीं हो आणि सकती. म्हणून चर्चला जाण्याची गरज नाही असं जर कोण तुम्हाला सांगत असेल अगर कोई आपको इस रीति से कह रहा है कि कलीसिया को भौतिक रीति से जाने की तो जरूरत चुकीच्या नहीं है, दिशेने घेऊन जातो. वो गलत दिशा में आपको तो लेके एक जा दिवस रहा खड्ड्यात जाणार है. नाही. एक दिन वो गड्ढे में जाके आणि गिरेगा. म्हणून त्याला कधी फॉलो करू नका. उसे कभी भी उसका अनुसरण न त्याचं करें. कधी ऐकण्याची गरज नाही. उसका सुनने की असं जरूरत कोणीही नहीं है. देवाचा व्यक्ती जर तुम्हाला सांगत असेल की असं करायची गरज नाहीये तर निश्चित अर्थानं तो चुकीची गोष्टी शिकवत आहे. परमेश्वर का दास अगर आपको इस तरह कह रहा है कि आपको भौतिक रीति से जाने की मला जरूरत इथं गर्दी पाहिजे, तुम्ही इथं मला इथं गर्दी हवी किंवा तुम्ही इथे यायलाच पाहिजे म्हणून हे मी तुम्हाला सांगत आहे असं समजू नका. मुझे यहाँ पर भीड़ चाहिए आपकी, मुझे लोगों की मुझे जरूरत है, इसलिए मैं आपको नहीं बता रहा हूँ. नाही, ही गोष्ट सत्य आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. ये सत्य है, इसलिए मैं आपको बता रहा हूँ. लोक फसत आहेत लोग फंस रहे हैं आणि लोकांना फसवलं जात आहे और लोगों को फंसाया जा आणि रहा है. सैतान त्याला फसवत आहे. शैतान लोगों को फंसा रहा आणि है. म्हणून चर्चला जाण्याची गरज नाही हा सिद्धांत चुकीचा आहे. इसलिए कलीसिया जाने की जरूरत नहीं, ये सिद्धांत है वो बिल्कुल गलत तिसरी है. महत्वाची गोष्ट आहे, तीसरी जरूरी बात, ती लोकांना खूप प्रिय वाटणारी गोष्ट. लोगों को बहुत अच्छी लगने वाली, प्रिय लगने वाली बात है. दशमांश मला देण्याची गरज नाही. मेरा दशमांश देने की मुझे जरूरत नहीं. मागील काही दिवसापूर्वी एका एकदम बायबलच्या पारंगत मनुष्याला मी भेटलो आणि त्याने मला सांगितलं की दशमांश जो आहे तो नियमशास्त्राशी निगडीत आहे, त्यामुळे मी दशमांश देण्याची मला गरज नाही. कुछ दिन पहले मुझे पवित्र शास्त्र का जो एक बुद्धिजीवी ऐसे दास थे, उनके साथ जब मुझे मौका मिला तो उन्होंने इस रीति से कहा कि दशमांश देना ये व्यवस्था के अनुसार था, पवित्र शास्त्र के अनुसार नहीं है. हालेलुया. हालेलुया. आणि बरेचसेच लोक आज हे शिकवत आहेत लक्षात घ्या. बहुत सारे लोग आज इस तरह जर से तुम्ही दशमांश देत असाल तर तो नियमशास्त्राच्या अधीन आहात. अगर आप दशमांश दे रहे हैं मतलब व्यवस्था के अधीन है. पण तुम्हाला माहिती आहे नवीन करार जे बायबल सांगतं, जे नवीन करारामध्ये ज्याला आपण असं म्हणतो कृपेचा काळ किंवा कृपेच्या काळाच्या आपण अधीन आहोत, नियमशास्त्राच्या अधीन. मी सुद्धा असं म्हणेन की मी नियमशास्त्राच्या अधीन मी सुद्धा नाहीये, तुम्हाला सुद्धा नियमशास्त्राच्या अधीन मी घेऊन जात नाहीये. मैं आपको बताना चाहता हूँ कि ना मैं खुद हूँ ना आप भी व्यवस्था के अधीन हो. नए करार के अनुसार हम परमेश्वर के अनुग्रह के अधीन है. पण जुना करार आणि नवीन करार या दोन्ही गोष्टी काय शिकवतात हे आपण पाहिलं पाहिजे. पुराना नियम नया नियम क्या सिखा रहा है ये हमें जानना जरूरी मी है. असं म्हणून त्याला बंद नाही करू शकत की मी नियमशास्त्राच्या अधीन जाईल म्हणून मी दशमांश देणार नाही. मैं इस रीति से उन्हें नहीं कह सकता कि मैं व्यवस्था के अधीन नहीं हूँ इसलिए मैं दशमांश नहीं दूंगा. मी जरी व्यवस्थेच्या अधीन नसलो, नियमशास्त्राच्या अधीन नसलो, अगर मैं व्यवस्था के अधीन नहीं भी हूँ तरी पण मी नवीन कराराच्या अधीन आहे. तो भी मैं नए नियम के अधीन आणि हूँ. नवीन करार मला माझं सगळी कमाई द्यायला सांगतो. नया ने मुझे मेरा पूरा कमाई देने के लिए बताते हैं. 90% द्यायला सांगतो. 90% देने की बात करते हैं. मग निश्चित अर्थाने मला त्याचं पालन केलं पाहिजे. निश्चय मुझे उसका पालन करना जरूरी है. पण जो व्यक्ती अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मला दशमांश देण्याची गरज नाही अगर कोई आपको इस तरह से बताने की कोशिश करे कि मुझे दशमांश देने की जरूरत नहीं है, आणि त्याचे व्यक्तिगत लाईफ पाहिल्यानंतर उनका जो व्यक्तिगत जीवन देखेंगे हम, आर्थिक दृष्ट्या त्याच्या जीवनामध्ये कोणताही आशीर्वाद तुम्हाला पाहता येणार नाही. आर्थिक रीति से उनके जीवन में कोई भी आशीष आप नहीं देखेंगे. कारण देवाचा नियम देव स्वतः कधी मोडत नाही. क्योंकि परमेश्वर का नियम वो खुद कभी भी नहीं तोड़ते. देवानं तो नियम तयार केलाय की तुम्ही द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. परमेश्वर ने नियम बनाया कि आप दोगे तो आपको दिया नवीन जाएगा. करार सांगतो आपल्याला द्या म्हणजे दिलं जाईल. नया नियम हमें सिखाता है कि दोगे तो आपको मिलेगा. मग तुम्ही दशमांश द्या, अगर आप दशमांश दे, मग तुम्ही 20% द्या आप 20% दे, आणि 50% द्या. 50% दे. ज्या मापाने तुम्ही द्या त्या मापाने तुम्हाला परत जिस देईल. माप से आप देंगे उस माप से आपको वापस दिया जाएगा. बायबल सांगते तसं. पवित्र शास्त्र में मग कहता तुम्ही है दशमांश देत असाल अगर आप दशमांश दे रहे हैं मग बायबल मध्ये जे लिहिले त्यानुसार तुम्हाला परत मिळेल. तो पवित्र शास्त्र में लिखने के द्वारा आपको मग उतना तुम्ही वापस म्हणत मिलेगा. असाल मी 50% देते तर 50% जर देत असाल ज्या मापाने तुम्ही दिले त्याच मापाने तुम्हाला परत मिळेल. अगर आप बोल रहे हैं 50% दे रहे हैं उसी माप से आपको वापस दिया कारण जाएगा. लिहिलेलं आहे चांगलं माप दाबून हलवून शीख भरून तुमच्या पदरी घालण्यात येईल. क्योंकि वचन लिखता है वो दबा दबा कर हिला हिला कर आपके वापस आपको दिया जाएगा. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही असं म्हणत असाल आणि ती गोष्ट टाळून ते बंद करत असाल तर तुम्ही निश्चित अर्थाने नव्या कराचा नियम सुद्धा मोडताय. अगर आप व्यवस्था के अधीन ना रहकर ये सोचे कि मैं वो दशमांश नहीं दे सकता तो आप नए नियम के अधीन भी नहीं हो. आपण दशमांश द्यावा की न द्यावा हा बऱ्याचच लोकांचा आता गैरसमज आहे. अगर हम हमें दशमांश देना चाहिए या नहीं चाहिए, बहुत से लोग इस भ्रम में आणि हैं. देऊ नका शिकवतायत ना ते सुद्धा लोकांच्याकडून दान मागतात कारण त्यांची मिनिस्ट्री दानावरच चालते. जो नहीं कह रहे कि आप मत दो वो दान को मांग रहे क्योंकि उनकी मिनिस्ट्री उसी के ऊपर चल रही है. कारण दानाशिवाय मिनिस्ट्री चालणार नाहीये. उस भेंट के बिना आपकी सेवा हे त्यांना सुद्धा माहिती आहे. ये उन्हें नहीं मालूम. पण त्यांना मात्र काय करायचं आहे, लेकिन उन्हें खुद को क्या करना है, जो व्यक्ती त्यांच्या चर्चमध्ये दशमांश देत आहे त्याचं बंद करून त्याला स्वतःसाठी दान मागायचं. उन्हें कोई व्यक्ति
यदि किसी कलीसिया में दे रहा है उसका बंद करके वो खुद के इसमें मी मानते हैं। कोणाला तर नाव ठेवण्यासाठी हे मी तुम्हाला सांगत नाही, मैं किसी की बुराई करने के लिए नहीं कह रहा जो हूँ। बायबल सांगत आहे ते मी तुम्हाला जो सांगण्याचं पवित्र शास्त्र में लिखा है वो बताने की मैं कोशिश कर रहा जर हूँ। तुम्ही कृपेच्या अधीन आहात, अगर आप अनुग्रह के अधीन जर हैं, तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही, अगर आप व्यवस्था के अधीन नहीं है, तर दशमांशपेक्षा पण अधिक तुम्हाला द्यायचं दशमांश से भी अधिक ज्यादा आपको देना आणि है। तुम्हाला अधिक द्यायचंय, आपको अधिक देना कारण है, आता आपण स्वतः विकत घेतलेले आहोत येशूच्या रक्ताने. क्योंकि हम खुद यीशु मसीह के लहू के द्वारा हम आपलं संपूर्ण शरीर त्याचं आहे. हमारा पूरा शरीर उनका है। माझं शरीरातलं सगळं अणुरेणू त्याचं आहे. मेरे शरीर का हर एक कण मसीह का है। येशूने स्वतः मला त्याचं स्वतःचं रक्त वाहून माझं सगळं स्वतःचं जे काही माझ्याजवळ आहे ते सगळं येशूचं आहे. यीशु मसीह ने अपने पवित्र लहू को बहाकर जो मैं सब कुछ उन्होंने उसे ले लिया। नवीन करारानुसार सगळं माझं जीवन, माझी संपत्ती सगळं काही येशूचं आहे. नए नियम के अनुसार मेरा जीवन, मेरा धन सब कुछ यीशु मसीह का है। तर मला हे सगळं समर्पण करायचं तो होतं. मुझे सब कुछ समर्पित करना है उन्हें। मग तुम्ही ठरवायचं की तुम्ही कशा प्रकारे काम करणार आहात. आप तय कीजिए कि आपको किस रीति से करना है। पण बरीच लोक हे सत्य सांगायला विसरतात. बहुत सारे लोग ये सच नहीं बताते। ते सरळ सरळ सांगतात मी दशमांश देत नाही कारण मी नियमशास्त्राच्या वो अधीन सीधा आहे. सीधा कहते हैं मैं दशमांश नहीं देता क्योंकि मैं व्यवस्था के अधीन नहीं हूँ। नवीन करारानुसार तुम्हाला जास्त द्यायचं आहे. नए नियम के अनुसार आपको अधिक देना है। आणि निश्चित अर्थाने ह्या गोष्टीत अडकू नका. जर कोणी जास्त सांगत असेल अगर कोई ऐसी बात बता रहे तो आप उसमें अपना नाम त्याच्या फंसे। पाठीमागे त्याचा काहीतरी स्वार्थ असू शकतो उनके पीछे उनका कोई स्वार्थ हो सकता किंवा है। तो चुकीच्या मार्गाला जात आहे. वो गलत राह पे जा रहे हैं। कदाचित त्याचा स्वार्थ नसेल पण तो त्याला काहीतरी वेगळं समजलंय म्हणून तो तुम्हाला सांगतो. शायद उनका स्वार्थ नहीं लेकिन वो अलग रीति से आणि समझने म्हणून की बायबल बात नवीन है। करारामधल्या देण्याविषयीच्या गोष्टी वाचा तुम्ही. इसलिए पवित्र शास्त्र में नए नियम में जब देने की बात बताते हैं तो वो आपको सीखना मग तुम्हाला जास्तीत जास्त समजेल. तब आपको ज्यादा चीजें समझ में आएंगी। चौथी गोष्ट, चौथी बात, मला बाप्तिस्मा घेण्याची गरज नाही. मुझे बपतिस्मा लेने की जरूरत नहीं है। आताच कळत आहे, आताच हे शिकवून दिली जाते आजकल की ये गलत सीख है। आणि बरीच लोक त्याला धरून आहेत. बहुत सारे लोग इसे पकड़ के चल रहे हैं। मरणाच्या शेवटच्या अगोदर जब मृत्यु के समय के पहले पश्चाताप करेन, मैं अगर उस समय पछतावा करूंगा और मी काय म्हणून स्वर्गात जाईन. मैं स्वर्ग में चला जाऊंगा। काही लोक येशू ख्रिस्तासोबत जो चोर होता, जो क्रूसावर लटकला होता, त्याचं उदाहरण देतात. कुछ लोग यीशु मसीह के साथ क्रूस पर जो उनके साथ एक चोर को भी लटकाया गया था उनका उदाहरण देते हैं। मला सांगा, मला प्रश्न विचारला तुम्हाला सगळ्यांना, मुझे आप सबको एक सवाल पूछना, तुम्ही कोणाला फॉलो करताय? आप किसका अनुसरण कर रहे हैं? प्रभू येशू ख्रिस्ताला की चोराला? प्रभु यीशु मसीह को या चोर को? कोणाला फॉलो करताय तुम्ही? किससे आप मला तुमच्याकडून ऐकायचंय. मुझे आपसे सुनना है, जोर से। तुम्ही कोणाला फॉलो करताय? आप किसका अनुसरण कर रहे हैं? प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभु यीशु मसीह की को चोराला फॉलो करताय? या चोर को? पण चोराला फॉलो करणारे कधीच बाप्तिस्मा घेत नाही. चोर को फॉलो करने वाले कभी भी बपतिस्मा नहीं लेते। येशूने बाप्तिस्मा घेतला. यीशु मसीह ने बपतिस्मा लिया। प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। येशू पेक्षा मी शहाणा नाही. मी चोराला फॉलो नाही करत. चोर का अनुसरण नहीं करता। चोराच्या मार्गावर चालायची मला काही गरज नाही. चोर के मार्ग में चलने की त्यांनी मुझे बाप्तिस्मा घेतला नाही घेतला मला माहित नाही. उसे बपतिस्मा लिया नहीं लिया मुझे नहीं मालूम। बायबल मध्ये लिहिलं नाही. पवित्र शास्त्र में लिखा नहीं है। पण मला हे ठाऊक आहे की येशूने बाप्तिस्मा लेकिन मुझे घेतला. ये मालूम है कि यीशु मसीह ने बपतिस्मा मला हे लिया। माहिती आहे. मुझे ये मालूम है। मला माहिती आहे की येशूने बाप्तिस्मा मुझे घेतला. मालूम है यीशु मसीह ने बपतिस्मा आणि लिया। मी येशूला फॉलो करतो और यीशु मसीह का आणि अनुसरण म्हणून मला करता हूं। बाप्तिस्मा घ्यायचा. और इसलिए मुझे बपतिस्मा लेना जो है। कोणी म्हणत असेल बाप्तिस्मा घेणार नाही, अगर कोई कह रहा है मैं बपतिस्मा नहीं लूंगा, तो चोराला फॉलो करते. वो उस चोर का अनुसरण कर रहा है। तो येशूला फॉलो नाही करत. वो यीशु मसीह को अनुसरण येशूला नहीं फॉलो कर रहा है। करणारा प्रत्येक जण बाप्तिस्मा घेणार. मसीह को अनुसरण करने वाले हर कोई बपतिस्मा लेते पण हैं। बरीच लोक आज चोराला फॉलो करायला निघाले बहुत सारे लोग आज चोर का अनुसरण करते आणि लगेच उदाहरण देतात चोराला कुठे बाप्तिस्मा हैं। घेतला. अब वो कहते हैं कि चोरी का बपतिस्मा। मला त्यांना प्रश्न आहे ना की तू कोणाला फॉलो करतो? मैं उनको पूछता हूँ कि आप किसको अनुसरण कर रहे हो? येशूला की चोराला? यीशु का या उस चोर जर का? येशूला फॉलो करताय अगर आप यीशु मसीह का तर अनुसरण कर बाप्तिस्मा रहे घेतलाच हो तो पाहिजे. बपतिस्मा लेना जो जरूरी कोणी है। विश्वास ठेवतो, जो विश्वास करते जो हैं, कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, जो यीशु मसीह को अपने उद्धारकर्ता रूप में त्याच्या ग्रहण वचनावर करता है, चालण्याचा निर्णय घेतो उनके राह पर चलने का निर्णय लेते हैं। आणि तो कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा वो असो. किसी जात धर्म के हैं। कारण बाप्तिस्मा म्हणजे धर्म परिवर्तन नव्हे, बपतिस्मा मतलब धर्म परिवर्तन नहीं येशू है। ख्रिस्ताला फॉलो करणं आहे. यीशु मसीह का अनुसरण करना है। येशूचं आज्ञा पालन करणं. यीशु मसीह की आज्ञाओं को पालन येशू करना है। देवासोबत करार आहे यीशु मसीह के साथ हमारा एक आणि करार तो है, तुम्हाला केलाच पाहिजे. वो हमें करना जरूरी है। त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. उसके बिना आपके पास कोई काही विकल्प नहीं शॉर्टकट है। आहे का? काही शॉर्टकट आहे का? उसमें कोई शॉर्टकट है? काहीच नाही. कुछ नहीं है। कुठलाही शॉर्टकट नाही. कोई शॉर्टकट नहीं है। एकच पर्याय आहे. एक ही विकल्प है, बाप्तिस्मा घेतला पाहिजे. बपतिस्मा लेना आणि जरूरी जर है। कोणी म्हणत असेल मला घ्यायची गरज अगर नाही, आपको लगता है मुझे उसकी जरूरत नहीं है, चुकीच्या दिशेला जा आप गलत राह पे चल रहे हैं, आणि तो खड्ड्यात जा. वो घंटे में लेके मी जाएगा। तुम्हाला 4 गोष्टी सांगितल्या मैंने आपको 4 चीजें बताई। आणि 5वी गोष्ट, पांचवी बात, माझा एकट्याने मी विश्वास ठेवला
मैं अकेले में विश्वास किया तर मला माझ्या कुटुंबाच्या तारणाची आता गरज नाही. तो मेरे परिवार के उद्धार की मुझे जरूरत नहीं है. हा एक नवीन कल्पना आहे. ये एक नई गलतफहमी आई है की मला माझ्या कुटुंबाच्या तारण, माझ्या सगळ्या कुटुंबात तारण माझ्या एकट्याला, मेरे सारे परिवार का उद्धार मेरे द्वारा होगा. हे सत्य आहे, होणार होगा, ये सच है. लक्षात घ्या, बायबल सांगतोय तसं. पवित्र शास्त्र बायबल मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. पवित्र शास्त्र में स्पष्ट रीति से लिखा है, विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे काय होईल? तो विश्वास कर तो तुम और तुम्हारे पूरे परिवार का तारण होईल. उद्धार होगा. पण झोपा काढून तारण होईल? लेकिन सोते हुए तारण के उद्धार प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम से सोती झोपा काढून तारण होईल का? आप सो के उद्धार को पा सकते हैं. त्यांना काय करायचं करू द्या, मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो ना, मग ठीक आहे, मग त्यांचं तारण होईल. मुझे लगता है जो कुछ भी करना है, मैं मसीह पे विश्वास करूं तो उनका तारण निश्चित है. आणि मी एकटा येतोय, मला काय घेणं देणं नाहीये त्यांचं तारण होईल. मैं अकेले आ जाऊंगा, मुझे उनसे कुछ लेना देना नहीं, अपना उनका उद्धार खुद होता रहेगा. आणि तारण होणार आहे त्याचं. त्या तारणासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. उनका तारण नहीं होगा, उस उद्धार के लिए आप त्या तारणासाठी जसं कर्नल लेणं केलं माहिती तुम्हाला, कर्नल लेणं प्रयत्न केला. कर्नल ने वो उन्होंने अपने कर्नल प्रेस्तांची कृती असं 10व्या अध्यायामध्ये तुम्हाला त्याच्याविषयी वाचायला मिळेल. प्रेरितों के कार्य उसके 10वें अध्याय में आणि त्यामध्ये असं लिहिलंय की कर्नलने आपल्या सगळ्या घरासहित आपल्या सगळ्या मित्र इष्ट मित्रांसमवेत त्या ठिकाणी प्रभूचं वचन पेत्राकडून ऐकण्यासाठी एकत्र बसला वो होता. कर्नल वहां पर अपने पूरे परिवार, अपने उनके दास, सब दोस्तों के सबके साथ परमेश्वर के वचन पत्रस के द्वारा सुनने के लिए वहां पे बैठे. तुमच्या घरात ज्यांचं तारण झालं नाही त्यांना तुम्ही वचन ऐकण्यासाठी कधी घेऊन बसलाय का? आपके घर में जिनका उद्धार नहीं हुआ उनको लेकर आप त्यांच्या तारणासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न केला का? उद्धार के लिए आपने कुछ किया है? जबरदस्तीनं का असेल मग त्यांना तुम्ही चर्चमध्ये घेऊन आलाय जो का? जबरदस्ती से या क्या आपने कहीं से लेकर आए? कधी त्यांच्याजवळ मोठ्या मोठ्यानं बायबल वाचून त्यांच्या कानावर पडेल असं वाचलं का तुम्ही? आपने उनके कान पर जाए इस रीति से जोर से पवित्र शास्त्र पढ़ा है? कधी त्याच्यासाठी उपवासाची प्रार्थना केली का? फिर आपने उपवास और प्रार्थना की है? कधी त्याच्यासाठी तुम्ही प्रभूजवळ रडलाय का? पर परमेश्वर के पास कभी उनके उद्धार के लिए आप रोए हैं? हे सगळं जर तुम्ही केलं नसेल अगर आप ये सब कुछ नहीं किया है तर तुम्ही झोपा काढताय का? तो आप सो रहे हैं. आणि असं झोपा काढून कोणाचं तारण होत नसतं. ऐसे सो के किसी का उद्धार नहीं होगा. प्रार्थना करावी लागते, प्रार्थना करना जरूरी प्रयत्न है, करावा लागतो, प्रयत्न करना जरूरी है, जबरदस्ती करावी जोर लागते जबरदस्ती जरूरी आणि है, त्याला सारखं टोकावं लागतं. उन्हें बार बार टोकना जरूरी है. शैतान असाच हालत नाही. शैतान ऐसे नहीं लेगा. दुष्ट शक्ती अशीच तुम्ही झोपा काढून हालत नाही. दुष्ट शक्ति आपके सोते हुए ऐसे नहीं दुष्ट शक्ती लेगी. असंच घर सोडून जाणार दुष्ट नाही. शक्ति ऐसे आपका घर छोड़ के नहीं शाप जाएगी. घरातून असेच जाणार नाही. आप ऐसे घरों से नहीं जाएंगे. तुम्हाला प्रयत्न करावा लागतो, आपको प्रयत्न करना जरूरी है, प्रार्थना करावी लागते, आपको दुआ करना जरूरी है, देवाच्या गोष्टी कराव्या लागतील. आपको परमेश्वर की बातें करना जरूरी है. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. बहुत सारे लोग कैसे गलत नहीं आजकाल है. नवीन शिकवलं जातं आजकल ये नई सीख है. काय की तुझं तारण झालं, आपका उद्धार हो चुका है. बायबल मध्ये लिहिले तुझ्या घराण्याचं तारण. पवित्र शास्त्र में लिखा है तुम्हारे परिवार का भी उद्धार हो पण जाएगा. कसं? कैसे? झोप काढून नींद से झोप काढून तारण होत नसतं. सोते हुए कभी उद्धार नहीं तुम्ही होगा. त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्यांचं तारण होणार नाही. आप उनको नजरअंदाज तुम्हाला त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. आप उनको नजरअंदाज चालला का चाळ खड्ड्यात, मला काही घेणं देणं नाही अगर वो गड्ढे में जा रहे हैं मुझे कुछ लेना देना असं नहीं, नाही. ऐसा नहीं. तुम्हाला प्रयत्न करायचा, आपको यत्न करना तुम्हाला प्रार्थना जरूरी करायची. है. आपको दुआ करना कदाचित जरूरी तुमचा है. आई वडील, नातेवाईक, बहीण, भाऊ आणि बायको, कदाचित बऱ्याच लोकांना मी पाहतो की या गोष्टीविषयी अजिबात ते प्रयत्न करतात. शायद आपके माता पिता, भाई बहन, पति पत्नी, मैंने बहुत सारे ऐसे लोगों को देखा है कि इस विषय में वो ज्यादा गंभीर नहीं है. पत्नी पतीसाठी प्रयत्न करत नाही. पत्नी अपने पति के लिए ऐसा प्रयत्न नहीं कर रही है. जाऊ दे, इथंच भेटलं, स्वर्गात पण हा नको. उन्हें लगता है यहाँ पे मिले स्वर्ग में मना मिलो. पती पत्नीसाठी प्रयत्न करत नाही. पति अपने पत्नी के लिए प्रयत्न नहीं कर रहे. का नाही करत आहे? क्यों नहीं कर रहे? कारण त्याला पण ती नको आहे. क्योंकि उन्हें भी वो पत्नी के रूप में नहीं चाहिए. पण तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या कुटुंबाचे पास्टर आहात. आप ये समझे कि आप अपने परिवार के आपको खुद बाबाला सांगा, तू तुझ्या कुटुंबाचा पास्टर आहेस. अपने परिवार, अपने पड़ोसी के खुद अपने परिवार के पासवान हो. आणि पास्टरचं कर्तव्य असतं मंडळीसाठी प्रार्थना. और ये पासवान की जिम्मेदारी है अपने मंडली के लिए, अपने परिवार के लिए दुआ प्रत्येक करना. पास्टरचं रडून त्यासाठी गुडघे झिजवणं हे पास्टरचं काम असतं. हर एक पासवान की जिम्मेदारी घुटनों पे आकर रोकर अपने कलीसिया के लिए दुआ करें. आणि तुमच्या कुटुंबाचा प्रश्न, तुमच्या कुटुंबाचा जाब परमेश्वर तुम्हालाच विचारतो. आपके परिवार को लेकर परमेश्वर आपसे ही पूछेंगे. तुम्हालाच विचारणार परमेश्वर. आपको ही परमेश्वर यशकेलाचं पूछेंगे. पुस्तक 3 अध्याय 18 वचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. यही से कहती किताब 3 अध्याय 18वें वचन में ये मी पापी नरकात जाईन त्याच्या पाप करून.
पापी त्याचं पाप करून नरकात जाईल, जो पापी है वो अपने पाप से नरक में चला जाएगा, पण त्याच्या पापाचा झाडा मात्र मी तुला विचारतो, उसके पाप का लेखा जोखा मुझे तुझ्या समोर ते होत होते, क्योंकि तुम्हारे सामने हो रहा था, समोर चुकीच्या गोष्टी होत होत्या, तुम्हारे सामने गलत चीजें तू हो त्याला रही कधी थी, थांबवलंस का? उस समय तुमने क्यों नहीं तू रोका, त्याला कधी टोकलंस का? तूने उसे क्यों नहीं टोका, तू त्यासाठी कधी प्रार्थना तूने केलीस उसके का? लिए कभी दुआ की, तू त्यासाठी कधी उपवास केलेस उसके का? लिए कभी प्रार्थना उपवास किया, प्रयत्न केलेस उसके लिए का? कोई यत्न नहीं किया, जबरदस्तीने कधी त्याला चर्च मध्ये आणलं जोर जबरदस्ती ने कलीसिया लेकर जर आए, नाही केलं अगर ये नहीं किया है तर ह्या चुकीच्या सिद्धांतावर तुम्ही चालता, या गलत सिद्धांत पे चल रहे हैं, आणि हा चुकी सिद्धांत बऱ्याच लोकांच्या मध्ये, और ये सिद्धांत बहुत सारे लोगों के बीच फसू में, नका, लक्षात घ्या, इसमें मत फंसो, आणि मूर्ख बनू नका त्या गोष्टींच्या मध्ये, ना बने, कारण शैतान मूर्ख बनवत आहे अशा क्योंकि प्रकारच्या शैतान ऐसी चीजों को लेकर हमें मूर्ख बना रहा है, आणि त्यांना चिंता नाहीये आपल्या नाते जवळच्या माणसाची, उन्हें अपने खूब आसपास के लोगों की चिंता ते नहीं है, त्यांच्याच तारणामध्ये गुरफटून गेले, वो अपने उद्धार में फंसे हुए हैं, त्याला जग बदलायचं, क्योंकि उन्हें दुनिया को बदलना है, आणि जग अशा प्रकारे नाही बदलणार. दुनिया इस रीति से नहीं तुम्ही बदलती, तुमच्या कुटुंबाचे पास्टर आहात, आप अपने परिवार के पासवान हो, तुम्हाला स्वतःला सावध झालं पाहिजे. आपको खुद को जागरूक होना जरूरी है, तुमचा प्रिय व्यक्ती नरकात असणारा या गोष्टीची चिंता तुम्हाला असली पाहिजे. आपकी प्रिय व्यक्ति नरक में ना जाए इसकी आपको चिंता होना जरूरी है, तुम्ही आनंदामध्ये सुखात राहा, आप आनंद खुशी में और सुख में है, पण त्यावेळेस जसं प्रकारे तो मेलेला मनुष्य एवढं पाप करून तिथे गेला होता अब्रामाजवळ, उस समय जो एक मनुष्य था वो बहुत सारे पाप करके अब्राम के पास चला गया आणि था, तो त्या ठिकाणी काय म्हणतो माहिती आहे लाजर आणि अब्रामाला, वो लाजर अब्राम से क्या कहता है, कुणीतरी माझ्या भावाकडे पाठवा, किसी को तो मेरे भाई के पास भेज दो, कुणाला तरी पाठवा, कारण त्यांचं तारण होणं गरजेचं आहे, इथे यात्रेच्या ठिकाणी त्याला बोलवू नका, कोई तो जाए उनका उद्धार हो, क्योंकि ऐसे बहुत वेदनादायक जगह इथं पर भयानक यातना आहे, त्यांना इथं येऊ देऊ नका, वहाँ पर बहुत पीड़ा है, उनको यहाँ मत आने देना, त्याच्या अंतःकरणामध्ये कळकळा होता, उनके हृदय में वो बात थी, कळवळा होता, उन्हें वो था, आणि तो कळवळा आता काही कामाचा नव्हता लक्षात घ्या, अब वो कुछ मतलब का नहीं है, पण तो कळवळा होता मात्र, उनके अंदर वो चाहत थी, आणि म्हणून अब्राम त्याला म्हणाला अब्राम ने कहा की त्याच्याजवळ मोशे आणि संदेश आहे, उनके पास मूसा और बहुत सारे भविष्यवक्ता आणि हैं, त्यांनी त्यांचं ऐकावं. उन्होंने उनको सुने, लक्षात घ्या आपल्यात सुद्धा ऐकण्याची गरज आहे, हमारे अंदर भी वो सुनने की जरूरत है, आणि म्हणून आज आपण अशा प्रकारच्या गोष्टी केल्या पाहिजे. इसलिए आज हमें इस तरीके आणि से म्हणून जर करना तुम्ही है, अशा प्रकारच्या गोष्टी कुठे असाल अगर आप ऐसी किसी बातों में फंसे हुए हैं तर त्यातून बाहेर या. उससे बाहर निकल आइए. 5वी गोष्ट छठवीं बात याच गोष्टीशी निगडीत आहे, माझ्या नातेवाईकाचं शेवटच्या दिवशी तारण होईल. मेरे जो रिश्तेदार है आखिरी दिन उनका उद्धार होगा. किती लोक असा विश्वास होतो? कितने सारे लोग इस तरह से विश्वास करते हैं. चुकीचा विश्वास आहे हा. ये गलत है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की हालेलुया. हालेलुया. आणि इथं सुद्धा अजून चोराचं उदाहरण देतात. यहाँ पर भी उस चोर का ही उदाहरण है. चोराला येशू ख्रिस्त काय म्हणाला? चोर से यीशु मसीह ने क्या कहा? आज तू माझ्याबरोबर आज ही तुम मेरे साथ सुख लोकात असशील. स्वर्ग लोक में उठाए जाओगे. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति हो. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे चोर काय म्हणाला होता? आप जानते हैं उस चोर ने क्या कहा था? तू राजवैभवाने येशील त्यावेळेस माझ्या आठवण ठेव. जब आप उस फिर से उस वैभवशाली आप आओगे तब मेरे मुझे याद करना. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति हो. दोन गोष्टीवरती तारण अवलंबून आहे प्रत्येक माणसाचं. हर एक इंसान का जो उद्धार है वो दो चीजों के ऊपर निर्भर है. पहिली गोष्ट, पहली बात एक मुखाने कबूल करणं, अपने मुख से उसे कबूल करना, आणि अंतःकरणात येशू प्रभू आहे म्हणून विश्वास ठेवणं. अपने हृदय में यीशु मसीह परमेश्वर है. समजा माणूस बिछाण्यावरती आहे, अगर वो एक इंसान है वो अपनी मृत्युशय्या आयुष्यभर त्याला तुम्ही सुवार्ता सांगत आहात, पूरे जिंदगी भर आप उसे वो शुभ समाचार त्याने कधीच ऐकलं नाही, उन्होंने कभी सुना नहीं, आणि शेवटच्या दिवशी और आखिरी दिन तो असं म्हणतो इस तरह से कहता है की मी येशूवर विश्वास ठेवतो. मैं यीशु मसीह पे विश्वास करता हूँ. तुम्हाला काय माहिती की त्याने अंतःकरणाने विश्वास ठेवलाही नाही? आपको क्या मालूम उन्होंने अपने हृदय से इस बात को कबूल किया है या नहीं? माहिती आहे का तुम्हाला? क्या आपको मालूम है? माहिती आहे? आपको मालूम तुम्ही है? ठामपणे सांगू शकता क्या आप अपने से बता सकते हैं जो दूसरे से शेवटच्या घटका मोजत आहे जो अपने आखिरी सांस से गिन रहा है, आणि त्यावेळेस तो असं म्हणत आहे की मी विश्वास ठेवतो. उस समय वो कह रहे हैं कि मैं विश्वास करता हूँ. जन्मभर तुम्हाला त्यांनी नाव ठेवलं. पूरी जिंदगी भर उन्होंने आपको कुछ ना कुछ गलत बोला है. त्या माणसाविषयी लोक मला म्हणतात उस इंसान के विषय में लोग कहते हैं की हा माझं तारण झालं, इस इंसान का उद्धार हो चुका है, गेला स्वर्गाला. वो स्वर्ग में चला गया. शेवटच्या दिवशी आखिरी दिन तुम्हाला वाटतं देवाला तुम्ही एवढं सहजासहजी मूर्ख बनवू क्या शकता? आप समझते हैं कि परमेश्वर का मूर्ख बना सकते हैं? एवढं सहजासहजी देव लगेच अशा प्रकारच्या गोष्टी ठीक आहे मी तुला क्षमा केली. परमेश्वर ऐसे कहेंगे मैं हाँ मैंने तुम्हें क्षमा मला कर माहिती दिया. आहे देव प्रेमळ आहे, मुझे मालूम है मला माहिती आहे परमेश्वर देव दयाळू आहे, बहुत
कृपालु है। मला माहिती आहे की देव कृपा करणारा आहे, मुझे मालूम है परमेश्वर अनुग्रहकारी है, मला हेही माहिती आहे देव न्यायी आहे। लेकिन मुझे ये भी मालूम है कि परमेश्वर मला न्यायी है। हेही माहिती आहे की देव त्याच्या कृत्याची ज्याला त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही, हे वचनात लिहिलेलं आहे। वचन में इस रीति से लिखा है कि परमेश्वर इंसान की हर एक गलतियों का उन्हें निश्चित दंड देंगे। म्हणून अशा प्रकारच्या गोष्टीतून बाहेर या, असा गैरसमजातून बाहेर या। इस तरह की गलतफहमी से बाहर निकल शेवटच्या दिवशी मी त्याच्याकडून तारणाची प्रार्थना करून घेईन, आखिरी दिन में उसे उद्धार की प्रार्थना करना और उनका उद्धार हो गया। मी असं म्हणत नाही की घेऊ नये प्रार्थना करून, मैं इस रीति से नहीं कहता कि मत दुआ होऊ करवाइए, शकतो तो अंतःकरणाने विश्वास ठेवेल, हो सकता है कि उसने अपने हृदय से विश्वास किया है, पण अशा गैरसमजात राहू नका की शेवटच्या दिवशी करून घ्यायचे। लेकिन इस गलतफहमी में मत रहिए कि आखिरी दिन ही वो विश्वास तो करे। जागृत असताना, वो जब अपनी सोच समझ में है, कोमामध्ये जाण्यापूर्वी कोमा में जाने से पहले तो अगदी शुद्धीवर आहे तोपर्यंत, अपनी सूझबूझ में जब तक है, जोपर्यंत त्याला समजतंय की बरं आणि वाईट काय, जब तक उन्हें इस बात का एहसास है कि सही गलत क्या है, तोपर्यंत त्यानं प्रार्थना करणं गरजेचं आहे, तोपर्यंत विश्वास ठेवणं गरजेचं आहे, तोपर्यंत मुखाने कबूल करणं गरजेचं आहे। उस समय तक उनको विश्वास करना है, दुआ करनी है और इस बात को अपने मुख से कबूल करना है, तर त्याचं तारण होतं। तब उनका उद्धार होगा। आणि ह्या गोष्टीवर जास्त जोर द्यायची, इस चीज के ऊपर अपना ज्यादा जोर दीजिए। कारण बरेच विश्वासणारे काय करतात, यांना त्यांना असं वाटतं की नाही असं केलं जातं। बायबल मध्ये लिहिले का ह्या गोष्टी? बहुत सारे विश्वासी को ऐसे लगता है कि ऐसे आखिरी क्षण में करेंगे चलेगा, बट क्या पवित्र शास्त्र में लिखा है? लिहिले दोन गोष्टी तारण होतं, पवित्र शास्त्र में सीधी रीति से अंतःकरणाने विश्वास ठेवलेली अपने हृदय से विश्वास करें, आणि मुखाने कबूल केलं। अपने मुख से कबूल आणि करें। ह्या दोन्ही गोष्टी जोपर्यंत होत नाही जब तक ये दो बातें नहीं होती तोपर्यंत तारण नाही होत। तब तक उद्धार नहीं होगा। आणि म्हणून तुम्ही तुमच्या मनात समाधान करून घेऊ नका, इसलिए आप अपने मन में इस बात की गलतफहमी ना रखें। आणि म्हणून मनात समाधान करून लोक बरेच लोक म्हणतात हा मला झालं बरोबर आहे, काय नाही त्याच्याविषयी, त्यांच्या प्रिय व्यक्तीविषयी त्याला काळजी आहे मला माहिती आहे। उनके प्रियो के बारे में लोगों को ऐसी चिंता होना मैं समझ सकता हूँ, तो जिवंत असताना जास्त काळजी पाहिजे। लेकिन वो जिंदा है तब तक उनकी चिंता होना जरूरी है। जोपर्यंत तुमच्या समोर आहे तोपर्यंत जबरदस्तीने का असं पण त्याचं तारण घडवून जब तक वो आपके साथ है, जोर जबरदस्ती से ही सही, बट उनसे वो उद्धार के लिए मरणाच्या शेवटच्या क्षणाला आहे, तो त्यावेळेस प्रयत्न करून काय उपयोग उनकी नाही। वो आखिरी सांस जब अपनी गिन रहे तब प्रार्थना का कोई तुम्हाला मतलब काय नहीं। माहिती की त्याचं मन विश्वास ठेवतंय? हमें क्या मालूम उसके हृदय से वो विश्वास कर रहे हैं। जोपर्यंत तो अगदी शुद्धीवर आहे तोपर्यंत त्याला रोज पिडत राहा। जब तक वो अपनी सोच अपनी सूझबुद्धि में, तब तक उसके आप हमेशा वो टोकते रहो, उसे बताते रहो, म्हणजे त्याचं तारण तुम्ही घडवून आणा। तब आप उनका उद्धार करवा सकते हैं। तोपर्यंत त्याला जर कबूल केलं, उस वक्त तक अगर उन्होंने कबूल मनाने किया, विश्वास ठेवला, अगर उन्हें अपने हृदय से विश्वास तर रखा, प्रिय व्यक्ती तुम्हाला मिळाला, आपका प्रिय व्यक्ति आपको मिल गया, तर तो प्रिय व्यक्ती तुमच्यासोबत स्वर्गात तो असेल। प्रिय व्यक्ति आपके साथ स्वर्ग में होगा। आणि म्हणून ह्या गैरसमजातून बाहेर या इस गलतफहमी से बाहर की आइए शेवटच्या दिवशी माझ्या लोकांचं तारण कि होईल। आखिरी दिन मेरे प्रियजनों का उद्धार होगा। कारण जीवनभर सत्य माहित असून सुद्धा ज्याने विश्वास ठेवला नाही, पूरी जिंदगी भर सच जानने के बावजूद अगर उन्हें विश्वास आणि नहीं किया, शेवटच्या दिवशी तो असं म्हणेल की ठीक आहे मी विश्वास ठेवतो, तू म्हणतोयस म्हणून मला आजारातून तुला बाहेर काढ। आखिरी समय वो कहेगा कि तुम कहते हो इसलिए मैं विश्वास करता हूँ, मुझे इस बीमारी से बाहर निकाल। देवाला सहजासहजी मूर्ख बनवण्याचं काम नाही, परमेश्वर का आसानी से मूर्ख बनाने की कोशिश कर रहे असं होऊ शकत हैं, नाही। ऐसा हो नहीं सकता। आपल्याला भावनिक रीतीने मनुष्य म्हणून असं वाटतं हम एक इंसान होने के नाते भावनिक रीति से की होऊ शकतं म्हणून, ऐसे हो सकता है, पण तसं होणार नाही। ऐसे नहीं होगा। दुसरी गोष्ट, सातवी गोष्ट, सातवीं बात बता रहा मी हूं, जगातल्या गोष्टी करून सुद्धा स्वर्गात जाऊ शकतो। दुनियादारी की चीजें करने के बावजूद भी मैं स्वर्ग में जा सकता हूँ। एक व्यक्ती मला विश्वासदार असं म्हणाला या मागील काही दिवसाच्या मध्ये, कुछ दिनों पहले एक विश्वासी ने मुझे इस तरीके से कहा, बायबल, तारण, पवित्र शास्त्र, धार्मिकता या सगळ्या गोष्टीला पास्टरनी कठीण करून ठेवले। पवित्र शास्त्र, धार्मिकता, इन सारी चीजों को पासवानों ने कठिन करके रखा है। एवढं कठीण बायबल नाहीच। पवित्र शास्त्र इतना कठिन है ही नहीं। प्रेज द लॉर्ड, प्रभु के नाम की स्तुति हो। हालेलुया। कोणाला असं वाटतं की हे सगळं पास्टरने कठीण केलं, किस को लगता है कि पासवानों ने इन सारी चीजों को कठिन करके रखा है। देवाच्या माणसाने हे सगळं कठीण करून ठेवलं, परमेश्वर के लोगों ने इसे कठिन करके अगदी रखा है। जड डोंगर दिला डोक्यावरती बहुत सारा एक ऐसे अपने ऊपर एक बहुत बोझ रख के रखा है। आणि त्याला सोपं करायचं हे सगळं। उन्हें इन चीजों को आसान करना है। विश्वास करायला सगळं सोपं करायचं, सोपं विश्वास सोपं इनको सारी चीजें आसान करनी है। सगळं बायबल सोपं, सगळ्या गोष्टी सोप्या। पवित्र शास्त्र आसान करना है, सारी चीजें आसान करनी है। तर माहिती आहे हे सगळं सोपं आहे। आप जानते हैं कि सारी चीजें आसान है। बायबल सांगतं की देवाच्या आज्ञा कठीण नाही। पवित्र शास्त्र कहता है कि उनकी आज्ञा कठिन नहीं है। प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम की स्तुति। बायबल मध्ये लिहिलंय की देवाची आज्ञा कठीण नाही। पवित्र शास्त्र में लिखा है कि उनकी आज्ञा कठिन नहीं मी है। त्याला कठीण करायचं काय कारण आहे? तो मैं कुछ कर नहीं सकता। मी कशाला कठीण करू मैं द्या? उसे क्यों कठिन करूंगा? पण त्या कठीण कधी नाही। वो कठिन कब होता है? क्षमा कीजिए, वो कठिन कब नहीं है?
जर देवाच्या आत्म्याची त्याला मदत असेल, अगर परमेश्वर की आत्मा की उन्हें जब मदद मिलती है, जर तुम्ही देवाच्या अधीन राहून ते करत असाल तर, अगर आप परमेश्वर का अधीन रह के कर नाही रहे तर हो, सर्वात कठीण पवित्र शास्त्र आहे. नहीं तो सबसे कठिन है पवित्र शास्त्र है. जर तुम्ही आत्महेत करून हे पालन करायचा प्रयत्न अगर आप करत अंदर असाल बाहर रहकर इसका पालन तर करेंगे, याच्यासारखं कठीण कठीण आज्ञापालन कोणतंच नाही. इसके समान कोई भी कठिन है जिसका आप आज्ञा पालन कर पण सकते हैं. याच्यासारखं सोपं कोणतंच पुस्तक होऊ शकत नाही जर ते आत्म्याने केलं गेलं असेल. इसके समान कोई भी आसान किताब नहीं अगर आप पूर्ण आत्मा से उसे कर रहे हैं. देवाच्या मदतीने केलं ना परमेश्वर की मदद से जब आप तर ते सगळं सोपं आहे. वो बहुत सब आसान है. कारण तुम्ही आणि मी आपल्या सामर्थ्याने आज्ञा पाळू शकत क्योंकि नाही. आप और मैं अपने सामर्थ्य से किसी आज्ञा का पालन नहीं कर तुमचा सकते. आणि माझा स्वभाव जगाशी जोडलेला आहे आपका और मेरा स्वभाव ये दुनिया से ही जुड़ा हुआ आणि है. निश्चित अर्थाने आपलं शरीर नेहमी तिकडेच धावत राहणार. हमारा शरीर हमेशा उसी तरफ भागता रहेगा. पण जर आत्म्याच्या अधीन आपण अगर झालो, हम आत्मा के अधीन जर रहेंगे, देवाच्या अधीन आपण झालो, परमेश्वर के अधीन हम जर रहेंगे, देवाची शक्ती आपल्याला मिळाली, परमेश्वर का सामर्थ्य जब हमें मिलता सगळं है, आपल्यासाठी सोपं वो होतं. सारी चीज हमारे लिए आसान हो जाती है. मानवीय बुद्धीने ह्याला तुम्ही सोपं नाही करू शकत. इंसान बुद्धि से आप इसे आसान नहीं कर सकते. मास्टर मी कठीण केले म्हणून ह्याला आपण सोपं करूया चला सगळेजण मिळून असं म्हणून हे सोपं नाही होऊ शकत. पासवान ने इसे कठिन किया तो हम सब मिलकर इसे आसान कारण करेंगे. याला सोपं करणारे बरेच जण सिगरेट ओढतात. इसे आसान करने में बहुत सारे लोग सिगरेट पीते हैं. याला सोपं करणारे बाप्तिस्मा घेऊन सुद्धा तंबाखू खातात. इसे आसान करने वाले बपतिस्मा होने के बावजूद तंबाकू खाते हैं. याला सोपं म्हणणारे ना याला सोपं करण्याचा प्रयत्न करणारे बाप्तिस्मा घेऊन सुद्धा त्यांची 2-2 अफेअर्स आहेत. इसे आसान बपतिस्मा करने के बावजूद इसे आसान करने वालों के दोनों अफेयर उनके चलते हैं. याला सोपं करणारे रोज देवाच्या सेवकांना नावं ठेवतात. इसे आसान करने वाले हर दिन परमेश्वर के दास को गलत बोलते हैं. त्याला तुमच्या मानवी बुद्धीने सोपं करायचा प्रयत्न करू नका. अपनी इंसान बुद्धि से इसे आसान करने की कोशिश न त्याला करें. जसं आहे तसंच राहू द्या. उसे जैसा है वैसा ही रहने हे दीजिए. वचन पवित्र आहे. ये पवित्र वचन है देव तुमच्या आणि माझ्याकडून पवित्रतेचीच अपेक्षा और करतो. परमेश्वर आपसे उससे उसी पवित्रता की आशा करते हैं. सिगरेट ओढू नका असं लिहिलं नाही बायबलमध्ये, पवित्र शास्त्र में इस रीति से नहीं लिखा है कि तुम सिगरेट मत पियो. तरी पण तुम्हाला सिगरेट ओढायचं नाही. फिर भी आपको सिगरेट नहीं पीनी है. कारण सिगरेट जर ओढावी अशी देवाची इच्छा असते, अगर आपको सिगरेट पीनी इस तरह से परमेश्वर की अगर इच्छा है देवाने इथं धुराडं केलं असतं माझ्यासाठी. तो परमेश्वर ने यहाँ पर मुझे इस रीति से वो किया होता. धुराडं सायलेन्सर केला. सायलेन्सर म्हणतो गाडी जहाँ से धुआं निकलता है धूर जाण्यासाठी सायलेन्सर असतो आणि मग सिगरेटचा हवा जाण्यासाठी धूर जाण्यासाठी सायलेन्सर असतो. तो सायलेन्सर नाही आपल्या शरीरात. हमारे शरीर में ऐसी कोई चीज नहीं है. मग याचा अर्थ काय? इसका क्या मतलब है? मी सिगरेट ओढण्याची प्रभूची इच्छा आहे. परमेश्वर ये भी चाहते कि मैं सिगरेट. माझं फुफ्फुस सिगरेटसाठी तयार केलं गेलेलं नाही. मेरा जो लंग है वो सिगरेट के लिए तैयार नहीं किया गया. तंबाखूचं निकोटीन सहन करण्यासाठी माझं शरीर नाहीये. उस जर्दा का जो निकोटीन है वो सहन करने के लिए मेरा शरीर नहीं अल्कोहोल बना है. सहन करण्यासाठी माझे लिव्हर नाहीये. अल्कोहल सहन करने के लिए मेरा जो लीवर नहीं हे बना है. विश्वासदारांना ओरडून सांगण्याची गरज आहे. ये विश्वासी को चीख कर बताने की जरूरत है. कारण लोकांनी त्याला सोपं करायचा प्रयत्न क्योंकि केला. लोगों ने उसे आसान करने की कोशिश याला की है. तुमच्या बुद्धीनं सोपं नका करू. अपने बुद्धि से इसे आसान मत त्याला कीजिए. जसं आहे तसंच राहू वो दे. जैसे वैसे ही रहने त्या दीजिए. वचनाचं इंटरप्रिटेशन करू नका चुकीच्या पद्धतीने. उस वचन का गलत भाषांतर. इंटरप्रिटेशन मत कीजिए. चुकीचं भाषांतर करू नका. गलत रीति से उसका अनुवाद एका मत माणसाला कीजिए. बायबल क्विज वरती परीक्षा दिलेला मी भेटलो, चर्चच्या बाहेरच भेटलो. एक इंसान को जिसने पवित्र शास्त्र के ऊपर क्विज किया था उसको मैं कल से नीतिसूत्रेवर तो परीक्षा देऊन आला होता नीति वचन के ऊपर उसने एग्जाम आणि स्ट्रॉंग बिलीवर. बहुत मजबूत आणि विश्वासी था. सूत्रेचा पहिला अध्याय 7वें वचन काय लिहिले पाहिजे तुम्हाला? नीति वचन पहला अध्याय 7वां वचन क्या कहता है? परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ होय. परमेश्वर का भय वो ज्ञान का प्रारंभ है. आणि त्याने मला सांगितलं इतके सोपे प्रश्न असतात होय कुठे? उसने कहा इतने आसान सवाल रहते क्या कभी? परमेश्वराचं भय हे टिंब काय आहे सांगा? परमेश्वर का भय टिम्ब मतलब डॉट आम्ही ज्ञानाने असं लिहिले ना मग मी तिथे. अब वहां पर मैं ज्ञान से नहीं लिखी. मी त्याला म्हणाला शाबास चांगलं उत्तर दिलंस. मैंने कहा सही है आपने. बरोबर तू परीक्षेत पास झालास. आप एग्जाम में पास हो गए. हातामध्ये 2 राख्या कसल्या बांधल्यास तू? हाथ में उन्होंने राखी बांधी थी. चालतं. तो क्या चलता है? बायबल निसूत्र जागेवर. पवित्र शास्त्र का नीति वचन अपने जगह है. माझ्यासाठी सोपं आहे सर. मेरे लिए बहुत आसान है. इतकं सोपं केलं आज लोकांनी. तो मैंने इसे इस रीति से आसान किया है. इतकं याला सोपं नका करू. उसे इतना भी आसान मत कीजिए. मी तुम्हाला वाटलं असेल मी कठीण करून सांगत आहे. आपको ऐसे लग रहा है मैं उसे शायद कठिन बना के कह रहा हूं. पवित्र शास्त्र सांगतं हे कठीण नाही. पवित्र शास्त्र कहता है कि ये कठिन नहीं मी है. सुद्धा म्हणतो हे कठीण नाही. मैं भी कहता हूँ ये कठिन नहीं है. देवाचा कोणताही सेवक म्हणतो हे कठीण नाही. परमेश्वर का कोई भी दास ये नहीं कहेंगे कि ये कठिन है. पण देवाच्या पद्धतीनं केलं तर ते कठीण आहे. परमेश्वर की उस रीति से करेंगे तो ये कठिन नहीं. या पद्धतीनं सोपं करा ना. उस रीति से आप इसे आसान कीजिए. दुसऱ्या जगाच्या पद्धतीनं तो सोपं करायचा प्रयत्न दुनिया करा. की रीति से उसे आसान करने की कोशिश मत करें. बायबलमध्ये कुठंच लिहिलं नाही 2 लग्न करू नका. पवित्र शास्त्र में कहीं पर भी नहीं लिखेगा 2 शादियां करें. असं लग्न असं सांगतात माणसं सोपं करणार आहे. लोग इस रीति से
कहते हैं जो आणि आसन खरंच नाही लिहिलं बायबलमध्ये दोन लग्न करू और नका. सच में पवित्र शास्त्र में लिखा है कि 2 शादियां ना करें. असं लिहिलेलं नाहीये कुठं ऐसा कहीं नहीं लिखा है की 2 लग्न करू कि नका. आप 2 शादियां मत कीजिए. कारण बऱ्याच लोकांनी बायबल मधल्या लोकांनी कितीतरी लग्न केलेली. पवित्र शास्त्र के बहुत सारे लोगों ने बहुत सारी शादियां की है. याचा अर्थ तुम्ही सांभाळू शकताय म्हणून कितीही करू शकताय. आप इसका अर्थ निकालेंगे कोई कितने भी शादियां कर सकते हैं. असं भाषांतर केलं लोकांनी. ऐसे लोगों ने उसका अनुवाद किया है. आणि अशा कितीतरी देशांच्या मध्ये अशा प्रकारच्या अर्धचर्च घटस्फोटित आहे सोपं केलेले लोकांनी. कई सारे ऐसे कलीसिया में दुनिया भर में कई सारे कलीसिया उसमें से आधे लोग हैं उन्होंने अपना तलाक ले लिया है. डायवोर्स झालेले लोक आहेत अर्ध्या चर्च मध्ये. आधी कलीसिया में ऐसे तलाक लिया है, डाइवोर्स किए हैं. कारण त्यांनी त्याला सोपं केलं. क्योंकि उन्होंने उसे आसान कर दिया. खूप सोपं केलेलं. ज्यादा ही आसान कर दिया है. आणि हे सगळं बंद करा. ये सब बंद. हा कंट आहे. हा एक प्रकारचा एक गैरसमज आहे. एक ये गलतफहमी है की मी अशा प्रकारच्या गोष्टी करून मी स्वर्गात जाऊ शकतो. ऐसी चीजें करने के बाद भी मैं स्वर्ग में जा सकता हूं. आणि देवाच्या सेवकांनी त्याला अवघड केले. और परमेश्वर के दास ने उसे कठिन कर हा दिया. गैरसमज काढून टाका. ये गलतफहमी को निकालिए. 8वी गोष्ट, 8वीं बात, जुना करार माझ्यासाठी नाही. पुराना नियम मेरे लिए है ही नहीं. नवीन कराराचा मी माणूस आहे. मैं नए करार का विश्वासी हूं. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे. बहुत सारे लोगों की ऐसी गलत कोणाला असं वाटतं नवीन करार फक्त माझ्यासाठी, जुना करार माझ्यासाठी नाही. किन लोगों को लगता है कि मैं सिर्फ नए नियम का विश्वासी हूं, पुराने नियम की मुझे नहीं जरूरत. YouTube वरती एक संदेश एका पास्टरने ऐकला. YouTube के ऊपर एक पासवान एक संदेश को सुना माझ्याविषयी इनके बारे में. आणि मला त्यांनी सांगितलं तुम्ही जुन्या कराराविषयी खूप बोलतो. उन्होंने कहा पुराने नियम के बारे में बहुत नवीन बोलते हैं, करारातून तुम्ही जास्त संदेश देत नाही. नए नियम से आप संदेश देते नहीं हो. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया. हालेलुया. कोणाला असं वाटतं की नवीन करार माझ्यासाठी, जुना करार माझ्यासाठी नाही. कितने लोगों को लगता है नया नियम मेरे लिए, पुराने नियम मेरे आज लिए घरी नहीं. जाताना ते काढायचं आणि घरीच घेऊन जायचं, नवीन करार घेऊन जायचं. आप पुराने निकाल के सिर्फ नया नियम लेके चलिए. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. बऱ्याच विश्वासदारांचा हा गैरसमज आहे. लेकिन बहुत सारे विश्वासियों के अंदर एक गलतफहमी जर है. असं कोण म्हणत असेल तर चुकीच्या सिद्धांताला जा. अगर कोई ऐसे कह रहा है तो फिर से वो गलत कारण सिद्धांत में जा हे रहा है. मूर्ख बनवण्याचं काम आहे. वो मूर्ख बनाने की बात शैतानाचं काम आहे. है. शत्रु की शैतान की बात है. कारण तुम्हाला समन्वय साधता आला पाहिजे. आपको उसके अंदर वो समन्वय होना चाहिए. तुम्हाला शिकता आलं पाहिजे की दाविदाच्या जीवनामध्ये परमेश्वराने काय केलं. आपको सीखना चाहिए कि दाऊद के जीवन में परमेश्वर ने किस शलोमोनाच्या तरीके से जीवनात काम देवाने काय केलं. किया. शलोमोन राजा के, सुलेमान राजा के जीवन में परमेश्वर ने कैसे काम आदामाने किया. पाप कसं केलं आदम ने कैसे पाप आणि किया. अब्रामाला आशीर्वाद कसा मिळाला अब्राहम को कैसे आशीषें मिली. आणि मोशे कशा प्रकारे देवाच्या वचनावर चालला. मूसा कैसे परमेश्वर के वचन के कसं पर त्याने चलता आपलं आचरण पूर्ण केलं. कैसे मैंने अपना जो उनका बुलाहट थी उसे पूरा किया. दानियल सिंहाच्या गुहेतून कसा बाहेर आला. दानियल सिंह की गुफा से कैसे आणि बाहर आया. यशायाने काय भविष्यवाणी केलेली आहे. यशायाह नबी ने क्या भविष्यवाणी यिर्मया की. नेमका कशा प्रकारे तलवारीने मारला गेला. यिर्मयाह किस रीति से तलवार से मारा, तलवार से मारा गया. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या जुन्या करारातून तुम्हाला समन्वय साधण्यासाठी मदत करतील. बहुत सारी बातें हैं जो पुराने नियम से आप सीख सकते हैं. असं जर कोण म्हणत असेल जुना करार माझ्यासाठी नाही, अगर कोई ऐसे कह रहा है कि पुराना नियम मेरे लिए नहीं है कारण त्यात नियमशास्त्र लिहिले, क्योंकि इसमें व्यवस्था लिखी तर गई तो है, चुकीच्या पद्धतीने तो चाललेला आहे. आपको गलत रीति से चुकीच्या दिशेने चाललेलं आहे. गलत राह में लेके जा तुम्हाला रहे हैं. दोन्हीही तुमच्यासाठी आहे. तुम्हाला समन्वय साधता आलं दोनों नियम आपके लिए है. आणि दोन्हीही तुम्हाला साधता आलं. आपको उसमें वो तालमेल रखना मी जरूरी है. आज जे काही तुम्हाला शिकवलं ते नवीन करारातून जो शिकवलं. मैंने आज आपको सिखाया वो नए नियम जी से. काही वचनं जास्त काढली ती मी नवीन करारात. ज्यादातर जो आयतें थी वो नए नियम से थी. जुन्या कराराचे उदाहरण मी कमी सांगितले. पुराने नियम से मैंने कम उदाहरण मी दिए. कधी एक जुन्या करारातून सांगत असतो. मैं कभी पुराने नियम से नहीं तुम्हाला बताता. समन्वय साधता आलं. आपको वो तालमेल जुना करार माझ्यासाठी नाही, नवीन करार फक्त आहे असा हा गैरसमज काढून टाका. पुराना नियम मेरे लिए नहीं, नया नियम मेरे लिए. इस तरह से गलत फहमी आप निकालिए. 9वी गोष्ट, माझा पास्टर मला आवडत नाही. जो नवी बात है, मेरे पासवान मुझे अच्छे नहीं लगते. मग मी पास्टरला सोडून जावा. मैं उस पासवान को छोड़ के So praise the Lord. प्रभु के नाम की Hallelujah. हालेलुया. मोशे कोणालाच आवडत नव्हता माहिती तुम्हाला. मूसा को कोई भी पसंद नहीं करते थे. येशू ख्रिस्त आवडत होता मग सगळ्यांना. यीशु मसीह को लोग क्या सब लोग पसंद करते अहो थे. मंदिरातले लोक, मंदिरात ज्यांनी आयुष्य घालवलेलं आहे देवाचं वचन पाळण्यामध्ये, ते लोक बसलेले असताना त्यांना येशू आवडला नाही. जो लोग मंदिर में थे, जीवन भर परमेश्वर के व्यवस्था का नियम को उनका वो अनुसरण कर रहे थे, वो लोग भी मसीह को नहीं अच्छे, वो लोग भी मसीह आणि का. येशू कोण होता माहितीये ना. मसीह कौन था? येशू ख्रिस्त देवाचा पुत्र होता. यीशु मसीह परमेश्वर के येशू पुत्र. देवाचा पुत्र होता. यीशु मसीह परमेश्वर के पुत्र थे. आणि येशू ख्रिस्त असं म्हणाला यीशु मसीह ने कहा की ओल्या झाडाची अशी अवस्था. जो ओल्या झाडाचं असं केलेलं आहे. जो गीला है या जो वृक्ष है उसको इस तरह से किया गया है. हरा वृक्ष, हरा वृक्ष, हरा वृक्ष है उसकी इस हिरव्या तरह झाडाचं अशा प्रकारे केलेलं आहे. से, जो हरा वृक्ष है उसे इस तरह से किया आम्ही गया तर है. सुकलेले आहोत. हम जो है वो सूख गए. आम्ही तर सुकलेले आहोत. हम लोग तो सूखे हुए हैं. निश्चित अर्थाने आमच्या विषयी निश्चित असं असणार आहे. हमारे मानने में भी इस रीति ते से वातावरण असणार
असणार आहे हे मला माहिती आहे. उस रीति से एक वातावरण ये मुझे पण मालूम है. तुमचं पास्टर जरी तुम्हाला आवडला नाही, आपके पास अगर आपको अच्छे नहीं भी जरी लगते तुम्हाला हैं, देवाचा सेवक आवडला अगर नाही, आपके परमेश्वर के दास अच्छे नहीं लगते तर हैं, एक गोष्ट नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायची, एक बात हमेशा आपको याद रखनी है. की देवानं तुम्हाला त्या माणसाच्या अधीन ठेवले. परमेश्वर ने आपको उस पासवान के अंदर अधीन रखा है. कारण तुम्ही आणि मी ठरवून भेटलो नाही. क्योंकि आप और मैं ऐसे एक साथ हमने सोच के ठरवून नहीं, भेटलो का आपण कधी क्या की आज मला पास्टरला सतीश कमलाकरना भेटायचंय. क्या आज आपने ऐसे पहले ही सोच के रखा था कि तुम्ही कधी असं ठरवून भेटले का? क्या आपसे ऐसे कभी मला तुम्ही ओळखत नव्हते, मी सुद्धा तुम्हाला कधी ओळखत नव्हते. ना मैं आपको जानता था ना आप मुझे जानते आजपासून थे. 15 वर्षापूर्वीचा आठवा कधी आज से 15 साल पहले की बात को याद मी कीजिए. तुम्हाला कधी ओळखत होतो का? मैं आपको कभी जानता भी नहीं था, तुम्ही मला ओळखत ना नव्हते. आप मुझे जानते पण थे. ही देवाची योजना होती की तुम्ही मला भेटा. लेकिन परमेश्वर की योजना थी कि आप देवाची मुझे योजना होती की तुम्ही माझ्या अधीन असाल. परमेश्वर की योजना है कि आप मेरे अधीन हो. देवाची योजना होती की मी इथं पास्टर असावं. परमेश्वर की इच्छा थी कि मैं यहाँ पर पासवान जर हूँ. देवाने मला इथं आणले, जब परमेश्वर ने मुझे यहाँ पर लाया, देवाने तुम्हाला या चर्चमध्ये आणले, परमेश्वर ने आपको इस कलीसिया लेके आए तर हैं. देवच तुम्हाला त्या गोष्टीपासून बाजूला करेल. परमेश्वर आपको उस चीज से बाजू में करेंगे अगर उनकी इच्छा है. जोपर्यंत देव बाजूला करत नाही, जब तक परमेश्वर आपको अलग नहीं करते, तोपर्यंत तुम्हाला वेगळं व्हायचं तो नाही. आपको अलग नहीं होना है. जोपर्यंत देव सांगत नाही जब तोपर्यंत. तक परमेश्वर आपको नहीं कहते, ज्या दिवशी देव तुम्हाला सांगेल त्या दिवशी तुम्ही निश्चित होऊ शकता. जिस दिन परमेश्वर आपसे कहेंगे उस दिन आप अलग हो पण सकते. बरेच लोक बुद्धीने वेगळे होतात. बहुत से लोग अपनी बुद्धि से अलग बरेच हो लोक जाते हैं. आपल्या ज्ञानाने वेगळे होतात. बहुत से लोग अपने ज्ञान से अलग हो स्वभाव जाते हैं. आवडत नाही म्हणून वेगळे होतात. मुझे लगता है उनका स्वभाव मुझे अच्छा नहीं मला लगता, वर्षिक पटत नाही म्हणून वेगळे मुझे होतात. उनकी वर्शिप अच्छी नहीं लगती इसलिए मला अलग हो वचन जाते हैं. आवडत नाही म्हणून वेगळे होतात. मुझे उनके वचन अच्छे नहीं लगते इसलिए मला मैं अलग माझा होता हूँ. सिद्धांत नाही त्याची आवडत म्हणून वेगळे उनके होतात. सिद्धांत मुझे अच्छे नहीं लगते इसलिए मैं अलग हो जाता हूँ. आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिक काढतात काय वो अलग अलग तरह से कुछ कुछ चीजें तुमच्या निकालते मंडळीला संदेश नाही, हैं कि मैं आपके कलीसिया पर ऐसा कुछ तुमच्या नहीं मंडळीला है. अपोस्टल नाहीये, आपके कलीसिया में कोई ऐसे आणि प्रेरित नहीं है. तुमच्या मंडळीमध्ये अजून काय काय नाहीये, वेगवेगळ्या प्रकारचे. तुमच्या मंडळीत गायन म्हणजे वर्शिप टीम चांगली नाहीये. आपकी कलीसिया में से बहुत सारी चीजें बताते हैं कि आपको इसमें स्तुति आराधना वाले नहीं है. त्या लोकांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की माणसाने त्यांचं म्हणणं मान्य करण्यासाठी सोपा मार्ग शोधला. उन लोगों की तरफ देख के ऐसे लगता है कि उनकी खुद की बात मनाने के लिए उन्होंने अपने बुद्धि से कोई एक नया मार्ग निकाला है. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एक बात हमेशा याद नोट डाऊन रखिए, करून ठेवा. इसे कहीं लिख के रखिए. पास्टरचा द्वेष करणारा माणूस सेवेमध्ये त्याच्या लाईफमध्ये कुठेच पोहोचत नाही. जो इंसान पासवानों का द्वेष करते हैं वो कभी भी सेवकाई में आगे नहीं बढ़ सकता. कधीच पोहोचत नाही, कुठेच नाही पोहोचत. कभी भी वो आगे परमेश्वर की सेवकाई में आगे नहीं हे बढ़े. मी नाही सांगत आहे, ये मैंने कह रहा हूँ. ती त्यांची लाईफ पहा. उनका जीवन आप देखिए. जे द्वेष करून बाहेर पडतात त्यांची लाईफ पहा. जास्त सांगण्याची मी तुम्हाला स्पष्टीकरण देण्याची गरज पण नाही. जो पासवानों को बुरा मान के उनका बुरा कह के बाहर निकलते उनका जीवन देख के आप खुद समझ ते जाए कुठं पोहोचलेत हे पहा. वो कहाँ तक पहुंचे ये आप देखिए. प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखलं जाईल. हर एक पेड़ उनके फल से जाना जाता है. बोल वचन द्यायला सगळ्यांना चांगलं वाटतं. बोलने वाले लोग बहुत सारे लोगों को अच्छे लगते हैं. बोलणारे बोलू पुष्कळ शकतात, बहुत सारे आप अच्छी बहुत सारी बातें भी कर पण सकते तुमची हैं. फळं काय सांगतात हे जास्त. लेकिन आपका फल क्या है वो आपके बारे में तुम्ही जाना झाड जाता है. चांगले आहात की नाही हे फळावरून समजणार. वृक्ष अच्छा है नहीं उसके फल से ही जाना जाता है. म्हणून तुम्हाला पास्टर सुद्धा एक माणूस आहे. लक्षात ठेवा. आप समझिए कि पासवान भी एक इंसान है. तुम्हाला असं वाटू देऊ नका की पास्टर कोणी देवदूत आहे म्हणून. आप ऐसे नहीं लगना चाहिए कि पासवान कोई की देवदूत जो है. स्वर्गातून आला कधीच चुकणार वो नाही. स्वर्ग से है वो कभी गलत होंगे ही नहीं. पास्टर चुकू शकतो, पासवान भी गलत हो सकते हैं. देवाचा सेवक हा चुकू शकतो, तो पण माणूस आहे. परमेश्वर के दास गलतियां कर सकते हैं. निश्चित वो आपला इंसान है. चूक है. निश्चित वो गलत हो सकते हैं. पण चुकीवर बोट ठेवून त्याचा द्वेष करणं, त्याला आवडत नाही म्हणून ह्या गोष्टी बऱ्याचशाच लोकांच्या मध्ये हा कल्ट आला. हा आवडत नाही दुसरा आवडत नाही तिसरा, हे सगळं चालू झालेलं आहे. उनकी गलतियां देखकर या मुझे ये नहीं अच्छा लगता दूसरा अच्छा लगता तीसरा, ऐसे पासवानों को छोड़ जाने की आजकल बहुत सारी प्रथा ऐसे गलत भावनाएं लोगों के अंदर है. आणि म्हणून अशा प्रकारचं जर तुमचं वक्तव्य किंवा तुमचं जीवन असेल, अगर इस रीति से अगर आपका जीवन है, आपकी ऐसी बातें हैं, तर निश्चित अर्थाने तुम्ही चुकीच्या दिशेने जाता. आप निश्चित गलत राह पर कारण जा रहे हैं. इंटरनेटवरती ह्याची भ्रमार आहे. इंटरनेट पे ऐसी बहुत सारी बातें आ रही है. सगळ्या गोष्टी सगळीकडे आता पसरत चाललेली आहे. बहुत सारी बातें हर जगह फैल रही आणि है. शेवटच्या काळात जसं जसं तुम्ही वाढत जाल, अंतिम काल में जब तक जैसे आप बढ़ रहे हैं, तुम्हाला कळपात कळणार. आपको उस झुंड से निकालने की शैतान कोशिश कर रहा एका है. चांगल्या देवाच्या सेवकापासून लांब करण्याचा सतत प्रयत्न करतो. परमेश्वर के अच्छे सेवक से दास से निकालने की कोशिश शैतान करेगा. झुंडीत तुम्ही एकत्र राहिलेले, फेलोशिप मध्ये राहिलेले, त्याला माहिती आहे की मी ह्याला फसवू शकत नाही. शैतान को मालूम है जब आप एक साथ झुंड में कलीसिया में संगति में रहते हो तो इसमें आसानी से फंसा नहीं सकते. आणि तुमच्या पाठीमागचं प्रार्थनेचं जे कवरेज आहे ना, ते त्याला काढून घ्यायचं आहे. आपके पीछे जो प्रार्थना का जो उनको एक कवरेज है
वो उससे निकालना है। तपासायला हवं की माझा पास्टर पवित्र जीवन जगतो का? आपको ये जांचना है कि क्या मेरे पासवान पवित्रता का जीवन जी रहे हैं? माझा पास्टर देवाचं वचन योग्य शिकवतोय का? मेरे पासवान परमेश्वर का वचन सही रीति से सिखा माझ्या रहे हैं? चर्चमध्ये चांगल्या प्रकारची योग्य वर्शिप होते का? मेरे कलीसिया में सही रीति से क्या आराधना हो रही है? योग्य प्रकारे देवाच्या वचनावर चालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का? सही रीति से परमेश्वर के मार्ग में चलने की क्या वो कोशिश कर रहे हैं? काय त्या ठिकाणी भविष्याच्या दृष्टिकोनातून देवाच्या दर्शनाविषयी बोललं जातं का? परमेश्वर के उस भविष्य के दर्शन के बारे में क्या बताया जाता है? माझी मंडळी सुवार्ता सांगणारी मंडळी आहे का? मेरी कलीसिया सुवार्ता बताने वाली कलीसिया है। माझ्या मंडळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पाप करण्याच्या गोष्टीचा द्वेष केला जातो का? मेरी कलीसिया में अलग-अलग से पाप करने वाली चीजों को क्या घृणा होती है वहां पे या लोग करते हैं? फेक कॉम्प्लिमेंट्स पासून लोक त्या मंडळीमध्ये फेक जो कॉम्प्लिमेंट ज्याला आपण म्हणतो जी खोटी स्तुती आहे त्या गोष्टीला जास्त महत्व दिलं जात नाहीये का माझ्या मंडळी? मेरी कलीसिया में झूठी बातें कही जाती है उसके बारे में क्या लोग उसका द्वेष करते हैं? जर हे सगळं तपासलं तुम्ही, अगर ये सारी चीजों का आपने सगळं जर तुम्हाला बरोबर वाटलं, अगर ये सारी चीजें आपको सही लगती है, जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसरं काही तुमचं कारण असू शकतं, इसके अलावा आपका और कोई भी कारण हो सकता है, कुठलंही कारण असू द्या, कोई भी कारण हो, ही सगळी कारण खोटी आहेत. वो सारे कारण है वो झूठे हैं। कारण कदाचित तुमचं मन तुम्हाला सांगेल की पास्टर बरोबर, शायद आपका मन आपको कह सकता है कि पासवान सही नहीं है, पण मन धोका देणार, लेकिन अपना मन हमेशा धोखा देता है। मनावर विश्वास नाही ठेवा. अपने मन के ऊपर भरोसा मत एखादा करें। मित्र सांगू शकतो आपका कोई दोस्त बोल सकता है अशा प्रकारचं हे खोटं चाललेलं आहे. ऐसी चीज गलत रीति से हो रही है, लेकिन आप उसको जांचिए, प्रभूजवळ जा, प्रभु के पास जाइए, प्रभूच्या आत्म्याला विचारा, परमेश्वर की आत्मा से प्रभू पूछिए, मला तू जोडलेस, प्रभु आपने मुझे जोड़ा है, जी इच्छा आहे का मी वेगळं क्या व्हावं? आपकी इच्छा है यहाँ से मैं अलग हो जी जाऊं? इच्छा आहे का मी वेगळं क्या व्हावं? आपकी इच्छा है यहाँ से मैं अलग हो जर जाऊं? प्रभू तुम्हाला सांगेल ना, अगर प्रभु आपको बता रहे हैं तर तुम्ही जीवनात आत्मिक रीतीने खूप पुढे जाल. तो आप अपने जीवन में आत्मिक रीति से बहुत आगे जर जाएंगे। तुम्ही प्रभूचं न ऐकता जर स्वतःच्या मनाचं ऐका अगर आप प्रभु के ना सुन के खुद के मन की सुनेंगे, तर लिहून ठेवा, तुम्ही कुठेच पोहोचणार नाही. आप लिख लीजिए, आप कहीं पे भी पहुंच नहीं पाएंगे, कारण देवाच्या गोष्टी अशा प्रकारे सोडणारा माणूस कधी कुठेही पोहोचलेला नाही. क्योंकि परमेश्वर की बातें इस रीति से छोड़ने वाला इंसान कहीं भी पहुंचता नहीं। खूप लोकांचे अनुभव, हजारो लोकांचे अनुभव मी सांगू शकतो. हजारों लोगों के अनुभव में आपके साथ बांट सकता आणि हूँ। म्हणून सगळ्यात शेवटी सबसे अंतिम में खोट्या स्तुतीपासून सावध राहा. झूठी स्तुति से सावधान रहिए, कारण खोटी स्तुती करणारा माणूस तुम्हाला कधीच सरळ मार्गाला घेऊन जाऊ झूठी शकत स्तुति नाही. या प्रशंसा करने वाला इंसान कभी भी आपको सही राह में नहीं फेक लेके जा सकता। कॉम्प्लिमेंटचं हे जग आहे. एक झूठी प्रशंसा बाजूला सांगा फेक कॉम्प्लिमेंट्स, झूठी प्रशंसा, ज्याला आपण म्हणतो ना, मी मगाशी सांगितलं तुम्हाला मराठी, त्याला काय म्हणतात? जैसे मैंने आपसे कहा था इसे लोक हे काय ठेका देत आहेत. लोक काय देत आहेत? लोग आणि आपको पसंद है। फेसबुक वरती एखादी व्यक्ती एक समजा रंगाने सावळे, त्याला तर काहीतरी आपण मॉडिफाय करून त्याला त्याच्यावरती फिल्टर लावून त्याला टाकलं जातं फेसबुकवर. वो एक इंसान है जो अपना उनका जो शरीर का कलर है वो सांवला है, लेकिन उसमें कुछ एडिट करके उसे हम लोग फेसबुक में डाल देते हैं। आणि मग लोक त्याची स्तुती करतात, नाईस, क्यूट आणि व्हेरी ब्युटिफुल आणि असं बरंच काय काय. लोग उनसे ऐसी प्रशंसा करते हैं, बहुत खूबसूरत है, अच्छे है। हा फोटो टाकणारा खूप आनंदी होतो. जिसने वो फोटो डाली वो बहुत खुश होता किती है। माझ्या फोटोवरती कॉम्प्लिमेंट्स मेरे आहेत. फोटो में कितने अलग अलग कॉम्प्लीमेंट्स आए, तर तुम्हाला माहिती आहे हे सगळे फेक कॉम्प्लिमेंट्स. लेकिन आपको जानते हैं ये सारी झूठी प्रशंसा है, तुम्हाला माहिती तुम्ही सावळे आहात. क्योंकि आपको मालूम है आप सांवले हैं, आणि त्यांनी गोऱ्या माणसाची स्तुती केली, और उसने तो उस गोरे इंसान की स्तुति की है। त्याला स्मार्ट दिसणाऱ्या माणसाची स्तुती केली. स्मार्ट दिखने वाले इंसान के लिए स्तुति तुमची की। केस पांढरे आहेत तुम्हाला माहिती आहे. आपके बाल सवेरे आपको मालूम है, फोटो तर काळे आहेत. आपके फोटो में तो काले दिख रहे हैं, तुम्ही बेडा आहात हे तुम्हाला माहिती आहे. आप बेडा. बहुत ही गंदे दिख रहे हैं, आपको मालूम है। लक्षात घ्या, अशा फेक कॉम्प्लिमेंटची माणसाला सवय झाली. आजकल लोगों को ऐसे झूठी प्रशंसा की आत्मिक आदत रीतीमध्ये सुद्धा फेक कॉम्प्लिमेंटची सवय झाली. आत्मिक रीति से भी ऐसे झूठे प्रशंसा की जर लोगों को आदत तुमच्या हो गई जवळ है। असा एखादा दोस्त, असा देवाचा सेवक, असा जर एखादा आत्मिक व्यक्ती आहे की जो सतत तुम्हाला आवडत नाहीये, तो सारखं तुमच्या काहीतरी चुका दाखवतो. अगर आपके पास ऐसा कोई परमेश्वर के कोई दास है, आपका कोई दोस्त है या कोई विश्वासी है जो आपको न चीजें लगने वालों के बारे में हमेशा आपको बताते टोकता है, त्या माणसाला तुमच्या लाईफ मधून कधीच जाऊ देऊ नका. उस इंसान को अपने जीवन से कभी जाने मत देना, त्याच्याशी जडून राहा. उनके साथ बने रहिए। जरी तो तुम्हाला निराश करत असेल, अगर वो आपको निराश भी कर रहे हैं तो जरी तो तुम्हाला टोकत असेल, काहीतरी अगर आपको सांगत, हमेशा बार बार टोक के भी, तोच तुमचा खरा प्रिय व्यक्ती आहे. वो आपका सही प्रिय व्यक्ति, इस बात को समझिए। जर तुम्हाला फेक कॉम्प्लिमेंट देणारा, कितीतरी फेक कॉम्प्लिमेंट देणारा सगळ्यात अगदी माणूस असू द्या, तो मनुष्य खरा त्याच्याविषयी परीक्षण करायला चालू करा आजपासून. अगर कोई आपकी झूठी प्रशंसा कर रहा है तो उसकी सही रीति से उसको जांचना आज से ही शुरू काय कीजिए, खरंच हा माणूस माझी खरी स्तुती करतो? क्या सही में ये मेरी सही प्रशंसा कर रहा है? कारण चुकल्यानंतर जो वाट चुकीची आहे म्हणून दाखवत नाही ना,
तो मनुष्य निश्चित अर्थाने तुमचा शत्रू आहे. गलती के बाद अगर कोई आपकी गलती दिखा नहीं रहा है मतलब वो आपका शत्रु है. पण आजकाल लोकांना फेक कॉम्प्लिमेंटची सवय झाली. आजकल लोगों को ऐसे झूठी प्रशंसा की आदत हो गई. टीका करणाऱ्याजवळ माणसं थांबत नाही. जिनकी जो आपकी आलोचना करते हैं उनके पास लोग रुकते नहीं. तो त्याजवळ ते थांबत नाही. बार-बार जिन्हें टोकते उनके पास नहीं. जो सारखं काहीतरी दोष दाखवतो त्याला तो माणूस लोकांना आवडत नाही. जो हमें बार-बार हमारे दोष निकालते हैं वो इंसान अच्छे नहीं लगते. कारण आज आपण खूप व्हर्च्युअल जगामध्ये जगत आहोत. आज अगर हम लोग इस वर्चुअल जीवन में जी रहे हैं आणि या व्हर्च्युअल जगातून बाहेर या. उससे बाहर निकल आए. फिजिकली लोकांच्याकडे तपासायला चालू करा. भौतिक रीति से लोगों को जांचना शुरू किया. आणि विचार करा की मला कोण फेक कॉम्प्लिमेंट देतो आणि कोण मला मार्ग दाखवतो. इस बात को सोचिए कौन मेरी झूठी प्रशंसा कर रहा है, कौन मुझे सही मार्ग दिखा रहा है. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सबसे जरूरी बात आखिरी में तुम्हाला प्रार्थना करणारा तुम्हाला एक जोडीदार असला पाहिजे. प्रार्थना करने के लिए आपको कोई एक साथी होना चाहिए. तुमच्या पाठीमागे प्रार्थना करण्यासाठी कोणीतरी असलं पाहिजे. आपके पीछे दुआ करने वाला आपको आपकी जीवन में कोई होना जरूरी है. आजकाल लोकांचं काय झालंय माहिती आहे? आजकल क्या हुआ है जानते हैं? सगळ्यात शेवटी त्यांना असं वाटतं की मला कोणाच्या प्रार्थनेची गरजच नाही. मुझे ऐसा लगता है मुझे किसी के दुआओं की जरूरत ही नहीं. असं अजिबात समजू नका. ऐसा मत समझो. कदाचित तो तुमचा जोडीदार असू शकतो. शायद वो आपका साथी है, संगी नहीं हो सकता. त्याला आत्मिक रीतीने मजबूत करायचा प्रयत्न करा. इसलिए आत्मिक रीति से मजबूत करना शुरू कारण कीजिए. तो आत्मिक रीतीने मजबूत झाल्याने तुम्ही आत्मिकतेमध्ये वाढू शकाल. जब वो आत्मिक रीति से मजबूत हो जाएंगे आप आत्मिक तुम्हाला कदाचित असं वाटतं मला तुझ्या प्रार्थनेची काही गरज आपको नाही. शायद लगता है कि आपके दुआ की मुझे जरूरत नहीं है. सगळ्यांना मदतीची गरज पडते. हर एक को मदद की जरूरत है. आपण माणूस आहोत. क्योंकि हम इंसान हैं. आपण मनुष्य आहोत. हम इंसान हैं. आपल्याला प्रार्थनेची गरज आहे. हमें दुआओं की जरूरत है. कारण लोकांचे प्रार्थना करणारे प्रेयर पार्टनर ज्याला आपण म्हणतो किंवा प्रार्थना करण्याचं बॅकबोन ज्याला आपण म्हणतो ते बॅकबोन संपत चाललंय. क्योंकि जो प्रार्थना करने वाले योद्धा है हमारे साथ साथी है, ऐसे योद्धा आजकल खत्म हो रहे हैं. कारण बॅकबोन जे आहे ते जे पाठीचा कणा ज्याला आपण म्हणतो तो पाठीचा कणा लोकांनी स्वतःहून नष्ट केला. जो कि इसे रीढ़ की हड्डी कहते हैं लोगों ने उसे खुद ही उसे खत्म कर. फेक कॉम्प्लिमेंटच्या नादात, उस झूठी प्रशंसा के खोट्या स्तुतीच्या नादात, झूठी प्रशंसा त्याला खोट्या स्तुती करणारे माणसं आजूबाजूला आहेत. ऐसे झूठी प्रशंसा करने वाले लोग मग त्याला प्रार्थना करणारे आत्मिक माणसं नको आहेत. प्रार्थना के करने वाले आत्मिक लोग नहीं चाहिए. प्रार्थना करणारा आत्मिक माणूस शोधा. वो प्रार्थना करने वाले आत्मिक लोगों का तर त्याच्यासाठी प्रयत्न करा. अगर नहीं होंगे तो उसके लिए प्रयत्न त्याला रिक्वेस्ट करा माझ्यासाठी प्रार्थना कर म्हणून. उनको आप विनती कीजिए कि मेरे लिए दुआ करें. माझ्यासाठी प्रार्थना कर. बोले कि मेरे लिए दुआ करें. डोकं दुखलं आणि ताप आला ह्यासाठी प्रार्थना करायला सांगू त्याला. मैं मुझे बुखार आया, मेरा दिमाग, माझा पाय दुखला, आज माझा पाय दुखला, गुडघा दुखला. रोज उठून काहीतरी फोन करून सांगत बसू नका. मुझे कहीं दर्द हो रहा है, इस रीति से उन्हें मत बताइए. ह्या सगळ्या प्रार्थना ठीक आहे, ये सारी दुआएं ठीक है, पण याच्यापेक्षा आत्मिकतेमध्ये वाढण्यासाठी माझ्यासाठी प्रार्थना. इससे भी ज्यादा आत्मिक से बढ़ने के लिए आपके लिए प्रार्थना करिए. ये बात बताना जरूरी है. सांगत आहे ते करता येण्यासाठी मला धाडस मिळव यासाठी आज मुझे आत्मा कुछ बात बता रहा है, वो बताने के लिए मेरे अंदर धाडस हो, इस बात के लिए कोई मुझे दुआ करे. तुमच्याजवळ असा माणूस कोणतरी असलाच पाहिजे की जो तुमच्या ह्या अशा आत्मिक छोट्या छोट्या गोष्टी असतात ना तो देवासमोर हे सगळं मांडेल. आपके साथ ऐसा कोई इंसान होना जरूरी है कि ऐसी छोटी छोटी आत्मिक चीजों को भी वो परमेश्वर के सामने लेकर संपवली. लोगों ने ऐसे लोगों को खत्म कर दिया. लोकांनी खोट्या प्रशंसेचं नातं संपवलंय. लोगों ने ऐसे झूठे प्रशंसाओं को सगळे एकत्र येतात, वो सब एक आणि जिथे नसलेल्या माणसाची निंदा करत बसतात. जो वहां पर नहीं है उस इंसान की निंदा करते, आलोचना करते हैं. माझी पहिली मंडळी प्रार्थना करणारी मंडळी होती. पहली सदी की कलीसिया वो दुआ करने वाले. त्यांच्यातला साध्यातला साधा माणूस आत्म्यानं प्रार्थना करत. उनका साधारण से साधारण इंसान भी आत्मा के साथ दुआ करता था. आताची माणसं फक्त त्यांना डोकं दुखलं, हे दुखलं, ते दुखलं, असं झालेलं, तसं झालेलं ह्यासाठी फक्त प्रार्थना करतात. आजकल के लोग बस मुझे दुख रहा है, कुछ बीमारी, उसके लिए दुआ करने वाले लोग बच्चे हैं. असा माणूस कोणी भेटत नाही. ऐसे इंसान आजकल हमें बहुत नहीं मिलते. मी आज उपास केलेला आहे पास्टर, माझ्यासाठी आज प्रार्थना करा की देवानं मला काहीतरी माझ्या जीवनाच्या विषयीचा मार्ग दाखवा. परमेश्वर पासवान मेरे लिए उपवास करके दुआ करें कि मेरे लिए परमेश्वर कोई मार्ग दिखाए. मी आज उपास केलेला आहे. मैंने आज उपवास किया है. तुम्ही माझ्यासाठी आज प्रार्थना करा की प्रभूने मला तो मार्ग दाखवा. कि आप, मैंने उपवास किया है, आप प्रार्थना प्रभु से कि मेरे लिए वो सही मार्ग. असा कोणी प्रार्थना आहे का प्रार्थना करणार तुमच्यासाठी? ऐसा कोई बॅकबोन आपके साथ है, आपका कोई रीड करने जो आपके साथ इस जर तो बॅकबोन नसेल, अगर ऐसे कोई नहीं है तो तयार करा. तो उसे तयार कीजिए. कदाचित तुमचा जोडीदार असू शकतो, आपका शायद साथी या संगी हो सकते हैं, पति पत्नी हो सकते त्याला हैं. तयार करा, उसे तैयार कीजिए. आपल्या जोडीदाराला आत्मिकतेमध्ये वाढू देत नाहीत माणसं. अपने जो साथी होते हैं लोग उन्हें आत्मिक रीति से बढ़ने नहीं देते. कारण हा किती पाण्यात आहे ते कळेल. उन्हें लगता है वो प्रेज द लॉर्ड. की स्तुति हो. हा किती पाण्यात आहे ते कळेल म्हणून ना त्याला जोडीदाराला आत्मिकतेमध्ये वाढू देत नाही. वो अपने साथी को आत्मिक रीति से बढ़ने नहीं देते. पण तुम्ही आत्मिकतेमध्ये वाढा अथवा न वाढा, आप आत्मिक रीति से बढ़े या ना बढ़े, तुमचा जोडीदार आत्मिकतेमध्ये तुमचा बॅकबोन म्हणून त्याला वाढवतो. लेकिन आपका जो साथी है वो आपकी रीढ़ हड्डी की बने, इसलिए उसे तुम्ही त्याला सांगा, शिकवा, प्रार्थना करायला लावा, उपवास करायला लावा, मला काय माहित नाही, पण बॅकबोन तयार करा.
आप उन्हें प्रार्थना के लिए कन्विंस करें, उन्हें उपवास के लिए बताएं, लेकिन आप अपने लिए एक वो रीड कैंडी बनाइए। नवीन कल्पना आहे की मला प्रार्थनेची गरज नाही, एक नया गलतफहमी है जिसमें मुझे दुआओं की जरूरत नहीं है। मी सक्षम आहे, मी अपोस्टल आहे किंवा मी देवाचा सेवक आहे आणि मला सगळं परमेश्वराने शक्ती दिली, आता मला कुणाच्या प्रार्थनेची गरज नाही। परमेश्वर का दास हूं, परमेश्वर मुझे सारी शक्ति सामर्थ्य, मुझे किसी की दुआओं की जरूरत नहीं है। माझ्याकडे पवित्र आत्मा आहे, मेरे पास पवित्र आत्मा मी है, प्रार्थना करू शकतो, मैं दुआ कर सकता हूं, तरी सुद्धा मला प्रार्थनेची गरज फिर आहे। भी मुझे दुआओं की जरूरत तरी है। सुद्धा माझ्यासाठी कोणतरी बॅकबोन असलाच पाहिजे। फिर भी मेरे लिए कोई रीड कैंडी की तरह होना चाहिए। लक्षात घ्या, प्रत्येकाला गरज आहे, हर एक को इसकी जरूरत है। प्रत्येकाला, तुम्ही इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला। आप में से बैठे हुए हर एक इंसान को इसकी तयार जरूरत है। केलं नसेल तर आजच तयार करा। अगर कोई ऐसा नहीं तो आज तैयार कीजिए, आजच शोधा माणूस। आज ही ऐसे इंसान को तुमच्या ढूंढिए। जोडीदाराला आत्मिक रीतीमध्ये वाढवा। आपने जोड़ीदार को आत्मिक रीति से बढ़ने के लिए आप प्रार्थना करें। तुम्ही निराशेत असताना तुमच्यासाठी तो प्रार्थना करेल। अगर आप निराशा में होंगे तो आपके लिए वो प्रार्थना करेंगे। थकलेले असताना तुमच्यासाठी तो अगर प्रार्थना। आप थके मांगे तो आपके लिए वो दुआ करेंगे। तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं सगळं सोडून द्यावं, तुमच्यासाठी तो प्रार्थना। जब आपको लगता है सब कुछ छोड़ना मेरी इच्छा है, तब वो आपके लिए दुआ करेंगे। तुम्हाला असं वाटू देऊ नका मी आता संपलो, त्यावेळेस तुम्हाला धाडसाचे आत्म्याने शब्द सांगतो। जब आपको लगता है कि मेरा सब कुछ खत्म हो गया, तब आत्मिक रीति से वो आपको कधी बदलेंगे। कधी काय होतं माहिती काय, आपण प्रार्थना करणारी माणसांना माझ्या लाईफ मधलं मी सांगतो तुम्हाला, कधी कधी काय होतं आपण ब्लॉक होतो। मैं अपने जीवन से बताना चाहता हूँ, हम प्रार्थना करने वाले लोग कभी कभी हम पूरी तरह से ब्लॉक हो जाते हैं, समझ पवित्र नहीं आत्म्याचा आता। आवाज आपल्याला येत नाही, पवित्र आत्मा की आवाज हम तक नहीं पहुंच आपले पाती, कान बंद होतात। हमारे कान बंद हो जाते हैं। मग कोणीतरी आपल्याला आत्मिक माणसाला सांगण्याची गरज आहे। तो किसी आत्मिक इंसान को हमें बताने की जरूरत है। मग तो आपल्याला सांगतो जे तुला ऐकू आलं नाही ती आहे, जो मुझे सुनाई नहीं दिया तो ये बात है, हे मला तुला सांगायचं, ये मुझे आपको बताना है, कारण तू ब्लॉक झालास। क्योंकि आपकी कान भी सुन नहीं पा रहे। परत तुझं उघडायचं, फिर से आपको अपने कानों को खोलना है, बॅकबोनची गरज आहे। आपको उस रीड कैंडी की जरूरत है। आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आज। ये सारी जो आज मैंने बात बताई हे है, सगळं कन्क्लुजन हे असं आहे इन सब का सार इस रीति से है, की तुम्ही फसू नका, आप फंसो मत। कारण हे सगळ्या गोष्टी फसवतात। ये सारी चीजें फंसाती या हैं। कुठल्याही गोष्टीत एका तुम्ही जर कुठं फसले असाल, अगर इन किसी भी चीजों के बीच में आप फंसे हुए बाहेर या। हैं, उससे बाहर निकल आइए, हे देवाच्या वचनावर चालायचं प्रयत्न करा। परमेश्वर के वचन के अनुसार चलने की कारण कोशिश प्रभू करें। तुम्हाला एक चांगला मार्ग दाखवू इच्छितो, जे वचन मी सांगितलं जो मैंने आपको वचन बताया था, प्रभु आपको सही मार्ग बताने की कोशिश 15-16 वचन वाचू परत एकदा। फिर से मैं पहले पत्र दूसरा अध्याय का 15-16 वचन फिर से पढ़ता हूँ। क्योंकि परमेश्वर की इच्छा यह है कि तुम भले काम करने के द्वारा निर्बुद्ध लोगों की अज्ञानता की बातों को बंद करो, अपने आप को स्वतंत्र जानो, पर अपनी इस स्वतंत्रता को बुराई के लिए वो आड़ न बनाओ, परंतु अपने आप को परमेश्वर के दास समझकर चलो। या वचनाला अंडरलाईन करा। इस वचन को आप अंडरलाइन कीजिए। आपण बुद्धिमान असणार आहोत प्रभूमध्ये। हम परमेश्वर में हम बुद्धिमान आपल्या हैं। हृदयावर हात ठेवा, मी बुद्धिमान असणार आहे। अपने हृदय पर हाथ रखें कि मैं बुद्धिमान हूँ, मी प्रभूमध्ये बुद्धिमान असणार आहे। मैं प्रभु में बुद्धिजीवी हूँ। आणि मूर्ख लोकांना और मूर्ख लोगों को देवाच्या वचनामध्ये परमेश्वर के वचन में वाढण्यासाठी मी मदत करतो। बढ़ने के लिए मैं मदद मी करूँगा। स्वतः मूर्ख बनणार नाही, मैं खुद मूर्ख नहीं बनूंगा, मी फसवला जाणार नाही। मैं फंसा भी नहीं जाऊंगा, तर मी शैतानाच्या सामर्थ्यापासून अलिप्त राहणार। मैं शैतान के सामने से हमेशा अलग रहूंगा। आमेन। आमीन। प्रभु तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देतो। तो आप सबको आशीष आपण डोळे बंद करूया।